माझ्या देशातील सर्व संविधानाला मानणारे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटीला मानणारे सर्व लोक 145 करोड किंवा 50 करोड, तसेच पूर्ण भारतातील 90% मूल निवासी बहुजन समाज, SC, ST, OBC, मायनॉरिटी, गरीब मराठा समाजाचा लोकांना, तसेच माझी बहीण प्रेसिडेंट ऑफ इंडिया आर्यवंशी मौर्यवंशी बिरसा मुंडा रक्त मुर्मूजी, ती माझ्यापेक्षा 6-7 महिन्यांनी मोठी आहे. मी पण मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडाचा रक्त आहे. आदिवासी, खोटा आदिवासी, महाराष्ट्रातला 33 जातीमधला, नागपुरात जन्म झालेला आणि सध्या पुण्यात राहतो 40 वर्षापासून. त्यानंतर कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स चीफ, रिटायर्ड झालेले माझे जे काही मुलं आहेत बिचारे, देशासाठी रक्त ज्यांनी दिलेलं आहे, पेन्शन घेतात. तसेच ऑफिसर माझे बंधू, मोठे बंधू, लहान बंधू, सर्व आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. त्यानंतर माझे भागीदारी मोर्चाचे प्राचासाहेब, भानुप्रतापजी, बलराज मलिक आणि माझे वडील बंधू 84 वर्षात BJ कोळशी पाटील, रिटायर्ड जज हायकोर्टचे. तसेच माझे सर्व भागीदारी मोर्चाचे लोकांना बघा दादांनो, की जगाच्या पाठीवर सगळ्यात टॅलेंटेड तथागत बुद्ध हा अखंड भारतामध्ये जन्माला आलेला आहे. बुद्धाने सांगितलं की मी वास्तव्यवादी आहे. वास्तव्यवादीचा अर्थ होतो की जे काही घडते त्यालाच मी मानणार, आणि मनुष्य आणि निसर्गाचं हे कनेक्शन आहे. जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा किंवा अर्थक्वेक येतो, तसंच माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःखाचे दिवस येतच असतात. आणि बघा, पशु पक्षी आणि मनुष्य, तसंच बघा निसर्गाचं, तुम्ही शेतीमध्ये जर किंवा कुठेही जर तुम्ही गव्हाचं झाड लावलं तर गव्हाचं बी निघेल, तांदूळाचं लावलं तांदूळ निघेल. तसं माणसाचं आहे. पशु असो पशुक्ष, स्त्री, मेल आणि फिमेल यांचं मिलन झाल्याशिवाय उत्पत्ती होऊ शकत नाही. याला म्हटलंय वास्तव्यवादी बुद्धाने. आणि बुद्धाने बघा, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटी, जगामध्ये अहिंसेच्या मार्गाने एक सुद्धा रक्ताचं थांडवलं नाही आणि जगाला मार्ग दाखवलं. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. आणि त्याच्या विचाराने त्याने एवढी प्रगती केली की भारताला सोन्याची चिडिया केली होती. जगातले लोक इथे यायचे एज्युकेशन घ्यायला. आणि त्यानंतर जग त्याच्या विचाराने सगळे या पृथ्वीवरच्या कंट्री आहेत, डेव्हलप, सगळे जग पुढे जात आहेत अजूनही. आणि हा देश बुद्धाचा होता, मौर्यवंशी, नागवंशी. तर आता बघा, हा देश चालला होता 10व्या मौर्य राजा. म्हणजे बघा आता की मी आपणास जे कोणी म्हणतात या देशाचा मोगल आणि पंडितचा औलाद, जगातला टेररिस्ट, आर्य ब्राह्मण आणि मोगलपासून तयार झालेला हा जवाहरलाल नेहरू या देशातला दुश्मन 90% समाजाचा. कारण यांनी मोगलांना का बोलवलं मी सांगतो, म्हणजे प्रत्येक याच्यात मी क्लिअर करतोय. हा भारतीय खोजमध्ये म्हणतो की हम युरेशिया से आए, आर्य विदेशी यहुदी, बरोबर आहे. त्यानंतर आज जो हे आर्य जे आलेले आहेत युरेशियामधनं, विदेशी ब्राह्मण, आर्य विदेशी ब्राह्मण, सगळ्यात टेररिस्ट लोक, जगातल्या सगळ्यात टेररिस्ट, हे प्रूव्ह करतोय. चॅलेंज करा ज्याला चॅलेंज करते. आणि सुप्रीम कोर्टला सांगून ठेवतो, आता लढाई ही बिलकुल आर पार की लढाई लढेंगे अभी, पुष्कळ झालं. आणि हा भागवत जो आहे जगातला टेररिस्ट, आर्य विदेशी यहुदीचा हेड आज प्रेझेंट, हा स्वतः म्हणतो नागपूरला जे आतंकवादीचं ऑफिस केलं आहे ट्रेनिंगसाठी, की आम्ही तुमची जाती व्यवस्था बोलून शोषण केलं. तर आता मी विचारतो, जेव्हा बुद्धाने म्हटलं की वास्तव्यवादी आहे आणि माणसाचा जन्म स्त्रीनं पोटातून आहे, तर हे युरेशियामधनं आल्यानंतर तसं हे 5000 वर्ष अगोदर आलेले आहेत. काय केलं यांनी? यांनी 10वा मौर्य राजा बुरदत्त, कोण होता? मौर्यवंशी, नागवंशी, पुष्पशृंगाने कपट बुद्धीने त्याची हत्या केली. बघा, बघा यांचा हेड पुष्पशृंग.
हेच म्हणतात. आणि काय केलं, बुद्धच्या प्रसारकाचं डोकं कापलं, शराव नदीत फेकून दिलं आणि बिचारे ते पळून गेले. जिथं जागा मिळेल, कोणी थायलंडला गेलं, कोणी जापानला गेलं, कोणी कोरियाला पळून गेलं, जिथं जागा मिळेल पळून गेलं. आणि डोकं बघा यांचं. काय म्हणतात, हे एवढा अन्याय अत्याचार केला आमच्यावर यांनी की पशु पक्ष्याचं खाली यांनी आणून ठेवलं. हे मी प्रूव्ह करतोय, सायंटिस्ट, सोशल सायंटिस्ट. आणि चॅलेंज करायचं, जेवढे काही भारतातले शिकलेले आहेत, MBBSचे डॉक्टरेट झालेले लोक, PhD घेतलेले, इंजिनिअरिंगची PhD, त्यानंतर सायन्सचे PhD सायंटिस्ट, त्यानंतर हे जे इतिहासाचे इतिहासकार आहेत हे तर गुलाम आहेत. यांना सवय झालेली आहे गुलामगिरी करायची. आणि लॉचे डिग्री घेतलेले लोक किंवा PhD त्यांनाही सांगतो. आणि 1% चुकीचं असेल ना, या सुप्रीम कोर्टला सांगून ठेवतो, तुमच्या आम्हाला कत्ला करायच्या आहेत. आता चॅलेंज आहे. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, आणि सगळ्यात जास्त ना या महाराष्ट्रात आहेत, ते पण प्रूव्ह करतो मी. बघा आता काय केलं याने, त्याची हत्या केली. आणि हे आलेत बॅचलर. काय केलं, ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण हा मालक या देशातला, हा शिक्षण शिकेल. भावातनं क्षत्रियाने काय करायचं, शेती करायची, उन्हात तानात पावसात काम करायचं, बॉडी झाली. आणि याने लढाई लढायची, त्याचा हुकूम मानायचा, तो जे म्हणेल तो, म्हणजे हा गुलाम. आणि वैश्याने काय करायचं, बेंबीतनं, याने फक्त धंदा करायचं, पण क्षत्रियाला नाराज नाही करायचं आणि ब्राह्मणाला लई. आणि बायका आमच्या, यांनी आमच्या या लोकांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्ण बनवलं, मनुस्मृती. आणि आमचे जे 90% मूल निवासी आहोत, आज जे म्हणतो आम्ही 90% मूल निवासी, SC ST OBC मायनॉरिटीचे लोक, मग त्याच्यात सगळ्या धर्माचं आलं, ख्रिश्चन आलं, मुस्लिम आलं, बौद्ध आलं, सगळे आले. यांच्यात 7,000 जाती केल्यात आणि सांगितलं पायातनं झाले तुम्ही. बघा यांची मजा बघा आता. आणि यांनी एवढा अन्याय अत्याचार केलं, त्या शूद्रमध्ये अतिशूद्र केलं. आता पशु पक्षी किंवा माणसं दादांनो खातील तर हाकतील ना, तर त्या अतिशूद्र म्हणजे शेड्यूल कास्ट, त्या समाजाच्या लोकांनी हे दिवसभर हाकतील, दुसऱ्या दिवशी सकाळी यांच्या घरी जाऊन हे जे ठेवतील जमा करून, टोपले ठेवायचं, टोपलं ते हाताने उचलायचं टोपलेत आणि डोक्यावर नेऊन बाहेर फेकायचं. हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, हे आदिवासी, हे न्यायप्रिय आहेत, कोणावर अन्याय नाही करत आणि कोणाचा अन्याय सहन नाही करत. हे जंगलात, जंगल जन्म किसकी आहे, आदिवासी. आणि काही लोक राहत होते जसं केरलामध्ये रिजवा जातीचे आदिवासी. सांगा दादांनो, हे त्या 3 वर्षाच्या पोरीपासून महिलांवर दोन्ही साईडचं ते कपडे नाही घालू द्यायचे त्याला, आणि त्याचे दोन्ही साईडचे छाती कापून फेकायचे. आणि अतिशूद्राचं लग्न झालं तर पहिलं 5 दिवसपर्यंत भोग करायला हे नमुद्री पाचच्या घरी पाठवायचं. आणि त्यानंतर पूर्ण भारतामध्ये सती प्रथा. आमच्या आया बहिणी जर आया बहिणींचं मिस्टर मरण पावले, त्याला चितेवर जिवंत जाळत होते ना, नगारा पिटत होते. हे आर्य सती प्रथा बघा झालं. त्यानंतर काय केलं यांनी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्ण बनवलं आणि आमच्या 7,000 जाती करून बघा, 7,000 डिवाइड केला आहे 90% लोकांचा. आणि तिघांनीही मिळून आमच्या आया बहिणीवर बलात्कार, खून, हत्या, माणसाला मारणं जो विरोधात घेऊन, असं करत 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 5,000 वर्ष झाले, पण हे म्हणतात 3,000 वर्षापर्यंत. आणि दादांनो, आम्हाला शूद्र वर्णामध्ये शेवटपर्यंत ठेवलेलं आहे, लेबल लावून टाकलं. अजूनही म्हणतात दलित, अजूनही म्हणतात आदिवासी, दलित. आणि हे काय, हे ब्रह्माच्या तोंडातनं जन्मलं आहे. हे जे म्हणतील ते करायचं, नाही तर हा क्षत्रिय त्यांचं पालून ठेवलं. क्षत्रिय थ्रू ते आमची हत्या करतील. भूमियार राजपूत, बरोबर आहे. आता यांना 10 बायकाचं शौक लागलं. बायका आमच्या, मी आज विचारतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा आज, कारण तुम्ही आज सगळ्यात अगोदर पहिलं उदाहरण, जगाच्या पाठीवर पशु पक्षी आहेत. जगाच्या पाठीवर कुत्रा आहे, मांजर आहे, पक्षी आहे, हे आहे. ते अन्न किंवा कुत्रा चिकन खातो, दोन्ही. आता मी प्लॅस्टिकचं चिकन केलं आणि मातीचं चिकन केलं, किंवा मातीचं गहू तांदूळ जे काही खातात
पशु पक्षी म्हटल्यानंतर सगळेच. हां, तर मला सांगा ते खातात का? त्यांना बुद्धी आहे का नाही? बरोबर आहे. आता मजा बघा, म्हणजे तुमच्या बुद्धीला पशु पक्ष्याचं पेक्षा खाली आणून ठेवलं याने 3000 वर्षात. त्यानंतर बायका आमच्या, आता पण बायका करताना रे तुम्ही. आता पण मारवाड्याच्या घरी आपल्या पोरगी जाते, ब्राह्मणाच्या घरून यस्सीच्या घरी येते पोरगी त्यांची, येते ना. तर त्याचे सासू सासरे, कारण ती आपला संसार करते, क्षत्रिय राजाला 10 बायका. तर मला सांगा त्याचे सासू सासरे साला सालीवर ते जे त्याच्याशी संसार करतायत, हां, तर ते सासू सासऱ्यावर अन्याय करता का तुम्ही? सांगा, करता का? आज सगळ्यांना अनुभव आहे ना. एका जातमध्ये दुसऱ्याची पोरगी, दुसऱ्याच्या तिसऱ्याचं, ब्राह्मणाची पोरगी एससीच्या याच्यात, एससीची पोरगी मारवाड्याच्या याच्यात, मारवाडीची पोरगी एससीच्या याच्यात, हां, मराठ्याच्या याच्यात, सगळं होत चाललेलं आहे ना. अजूनही सगळ्यांच्या याच्यातच आहे. तर तुम्ही का सासू सासरे साल्या सालांवर अन्याय अत्याचार करता की संबंध चांगले ठेवता, एकमेकाच्या सुखदुःखात सामील होता? सांगा ना. तर हा जो क्षत्रिय राजा होता, ज्यांच्या 10 बायका, आता यांना फुकटदार मालदार मिळत आहेत. कारण राजा लढाई लढेल दादांनो, तर हिशोब करायला कोण राहत होते? आणि आमच्या बायका अंधविश्वासी पूजापाठच्या नावाने. खरं आहे का खोटं आहे? तर राजा किती बायकांना भोग करणार? सांगा, खरं आहे का खोटं आहे? मी सायंटिफिकली बोलतो आहे. आणि मी आता सांगतो, सुप्रीम कोर्टला तुमची कत्ल करायची आहे आम्हाला. तुम्ही हरामखोरांनो बुद्धासोबत बैमानी केली, आमचं शोषण केलं. जाकवा कुठं ब्रह्मा येतं. आता अमेरिकाही आलेला आहे, रशियाही आलेला आहे आणि ऑस्ट्रेलिया आलेला आहे. तुमची जे हुशारी चालली आहे ना सुप्रीम कोर्टमध्ये बसून, हरामखोर लोकांनो, तुम्हाला शरम नाही वाटत का रे? हा तुमच्या बापाचा देश होय का रे? टेररिस्ट जगातले, सांगा रे. हां, तर यांची हुशारी बघा. आता क्षत्रिय राजे जर बायका शूद्रांच्या सोबत संसार करतील दादांनो, कारण हे बायका घेऊन आलेले आहेत. कोण? आर्य. कारण यांना वर्चस्व निर्माण ठेवायच्या नेहमीसाठी याने मोगलांना बोलवलं. बघा कूर, बघा दूरदृष्टी यांची. कारण कुठल्याही क्षत्रिय राजाने महाराजांना मारलेलं नाहीये. दाखवा मला. तर याने मोगलांना बोलवलं. कारण हे बघा किती दूरदृष्टी, की हे जर अतिशूद्रांसोबत, शूद्र अतिशूद्रांसोबत असे जर करतील तर आमचं काय? अच्छा, त्यात हा पैलवान होता, लढाई लढणारा, तर कधी ना कधी याचे डोळे उघडतील का रे? तर यांनी मोगलांना बोलवलं. आता मोगली बॅचलर आलेत. डोकं बघा, कारण संत प्रक्रिया सुरू झाली होती. मजा बघा, संत 10व्या सदीचा अगोदरी होतेच. संतांनी काय सांगितलं? अरे तुम्ही देवाच्या पोरं आहात, कोणी उच्च नाही नीच नाही. तर हे पुढचं विचार, तर आपलं कसं व्हायचं? मग याने मोगलांना बोलवलं. आता तुमच्या घरी पाहुणा आलं, तो तुमच्यावर दादागिरी दाखवेल का तुमची ऐकेल? तर मोगलाच्या अंडरमध्ये हे गेले. मोगलांनी आमच्या बायका केल्या. मग बी झालं तयार. क्षत्रिय, भूमिया, निजामी मराठ्याचं काय बी झालं? आर्य, मोगल आणि क्षत्रिय. कारण यांना सांगलं की क्षत्रिय राजा हे शूद्रावर अन्याय अत्याचार नव्हते करत. कसे करतील? तुम्ही सांगा ना. आज तुम्ही एखाद्याला पोरगी मागितली तर त्या सासू सासऱ्यावर अन्याय अत्याचार करणार का? तर यांचं डोकं बघा. अरे हे असं झालं तर कसं? यांनी मोगलांना बोलवलं आणि मोगलाच्या अंडरमध्ये इथले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य काम करायला लागले. बघा सागा, बघा महाराणा प्रताप बघा. आणि 11व्या सदीमध्ये बसेश्वर, नामदेव, सगळे शूद्र अतिशूद्र. नामदेव महाराज महाराष्ट्रात जन्माला आले, मारलं गुरुद्वारामध्ये, तो शिरोमणी झाला. त्याला मारलं, लिंगायत गुरुला. त्यानंतर रहिदास, अतिशूद्र, कबीर आणि गुरु गोविंद सिंग साहेब. आणि संत परंपरा सुरू झाली. संतांनी सांगितलं सगळ्याला. आणि मोगल आले. तर 16व्या सदीपर्यंत 500 ते 600 असे क्षत्रिय राजे. कारण हे लढाई लढायचे. यांच्या घरी काही कमीच नाही आहे. आता बघा ना, कुत्रा बघा, पशुसक्षम काही वाटते का? जवान आहे का बुडी आहे, मात्र सॅटिस्फॅक्शन इम्पॉर्टंट. आता हे मालदार, राजाच्या घरात हिसाब किताबी भेटते. हां, राजाच्या घरात राधी राहते, मस्तपैकी ड्रायफ्रूट मिळते, मदिरा मिळत होतं आणि नॉनव्हेज. तर राजा किती करणार आहे? बाकीचे हे आयत्यावर आहे तर माल दाल. आणि राजा यांच्या मुख्य हुकूममध्ये. सांगा ना, हिशोब कोण करणार? शिकलेलाच माणूस करेल ना. तर असं करत करत 500 ते 600 राहते. पहिली क्रांती याच्या महाराष्ट्रात.
जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज 1642 जन्म. काय केलं त्यांनी? पहिली क्रांती. सगळे महाराष्ट्रातले शूद्र अतिशूद्र माणसं आणि बायाने मिळून पहिल्यांदा क्रांती. पांडुरंग म्हणजे हा आहे बुद्ध. केलं जिवंत. काय सांगत होता बुद्ध? वास्तव्यवादी. काय सांगत होता महाराज? अरे सगळे तुम्ही देवाचे पोरात, कोणी उचेजने आनंदाने राहा. आम्ही राहत होतो 7,000 जातीमध्ये, हो का नाही? अशा राजाला, अशा महाराजांना जगसंत 42 वर्षी त्याची हत्या केली. त्याने बुद्धाला जागवलं. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटीला. अशा संताला, जगसंतला यांनी 42व्या वर्षी 1650 त्याची हत्या करून तुकडे करून फेकून दिले देवरोडला, इंद्रायणी नदीमध्ये. झालं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630. कोण आहे जिजाऊ? लखोजी जाधवची, सिंदखेड राजाची विदर्भातली मुलगी, तलवार घेऊन लढली अण्णाविरुद्ध. शहाजीराजे भोसले, शिवाजी महाराजांचे वडील, 1594. कोण होते? तेली कुणबी शूद्र. आणि जेव्हा तुकाराम महाराजांचा मृत्यू झालेला आहे 1650ला. किती वर्षाचा फरक आहे दादा? फक्त 20 वर्षाचा. तर महाराज 10, 12, 14 वर्षाचे असताना जिजाऊने जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज कीर्तनात पाठवलं. जंगली महाराजा रोड पुण्याला अजून ते मंदिर आहे. आणि शिवाजी महाराज आशीर्वाद, छत्रपती शिवाजी महाराज घेत आहे, ते आशीर्वाद देत आहे आणि महाराज त्यांचे पाया पडत आहे. बघा का दोघांमध्ये 20 वर्षाचा फरक आहे. त्यानंतर मोगल हे दयावान होते. त्यानंतर हे आले आहेत डच, फ्रेंच, हे ख्रिश्चन. मोगलांनी म्हटलं अतिशूद्र लोकांना, जे गरीब होते शूद्र अतिशूद्रातले, की हमारा तो ये हो रहा है. त्यांनी म्हटलं की मुस्लिम धर्म घ्या. बघा मदर टेरेसा ख्रिश्चनचा प्रचार करत होती. डच आणि हे कोण होते? फ्रेंच, ख्रिश्चन. तर यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुमचे रक्षण करतो. त्याने दादांनो मुसलमान धर्म घेतलं. हे तर मोगल होते आणि काही ख्रिश्चन पण झालेले आहेत. तर आता मला सांगा की असे सरदार मुसलमान, जे आमचेच लोक शूद्रातले गरीब लोक टर्न झालेले, महाराजाचा सरदार म्हणून काम करत होते. कल्याणच्या एका राजाची मुलगी, मोगल राजा मुसलमान होता, आणलं त्याने जिंकून. तर यांना वाटलं की एक सुंदर बाई आपण महाराजांना गिफ्ट द्यावं. आणलं. काय म्हटले महाराज? खबरदार माझ्या पोरीला हात लावलं ना चिरून काढील, आणि शेतकऱ्यांच्या डेट्याला हात लावलं ना हात कापून काढील. आणि कृष्णा भास्कर कुलकर्णी हा मोगल चांडर म्हणजे औरंगजेब चांडर होते. कुठं होते हे? कोणी बोलवलं? सांगा, खरं आहे का खोटं आहे? कृष्णा भास्कर कुलकर्णीने घात करण्याचं केलं पेशवाने, चिरून काढलं. आणि 1663ला महाराजांनी राज्य हे केरलापर्यंत, आता डच आणि मोगल होते की नाही, त्यांनी म्हटलं की आम्ही गरीब शूद्र लोकांना लेबर म्हणून परदेशात पाठवू. कशाला? हमाली करायला. काय म्हटले महाराज? खबरदार, जर माझ्या अतिशूद्र लोकांना, गरीब लोकांना घरात जरी दाबून ठेवलं तर दरवाजा तोडून तुम्हाला चिरून काढेल. हे होते शिवाजी महाराज 1663ला. म्हणून बाबासाहेब म्हणतात जय शिवाजी जय भवानी. ऐक जरांगे पाटील, तुला बडीचा बकरा केलेला आहे. तू कोण लागून गेलास रे एवढा? हा, तू संविधानाचं नाव नाही ना जय भीम म्हणायला तुला शरम वाटते? हा, ऐका महाराष्ट्र लोकांना, हा व्हिडिओ हा ऐतिहासिक व्हिडिओ आहे, ठरवूनच ठेवलाय मी. त्यानंतर बघा दादांनो, अशा महाराजाचं राज्याभिषेक कोणी केलं? ह्या औरंगजेबच्या अंडरमध्ये हे निजामी मराठा ब्राह्मण क्षत्रिय लोकांनी त्याचा विरोध केलं. काय शिवून गांगाभटला आणलं, सोनं दिलं वेळ बरोबर. त्यांनी पायाच्या अंगठ्याने केलं राज्याभिषेक आणि त्याला मारून टाकलं बाथरूममध्ये या लोकांनी. आणि म्हणतात की शिवाजी महाराज हा शूद्र होता, त्यांनी पाप केलं म्हणून तो मरण पावला. किती हुशार आहेत न. अशा महान राजाचं मृत्यू 50व्या वर्षी 1680 होतो. महान राजा, जगातला टॅलेंटेड राजा. त्यानंतर 1657 जन्म संभाजी महाराज.
राज्य होतं केरलापर्यंत, एक सुद्धा लढाई नाही, 12 ग्रंथ लिहिले, 32व्या वर्षी पकडलं त्याला. आता मोगलच्या अंडरमध्ये कोण होते? औरंगजेबच्या होते काय? कपट बुद्धीने पकडलं. आता जेव्हापासून मनुस्मृती झालेले आहे, हे क्षत्रिय राजपूत आणि हे निजामी मराठीचं काम काय? ताकद. आजही म्हणता पलवानाचा घुटणा. त्यांनी त्याची हत्या केली, 32 तुकडे काढून भीमा कोरेगावच्या नदीत फेकून दिलं आणि दवंडी लिहिली होती, जो कोणी हात लावेल त्याला मी मारू. दुसऱ्या दिवशी आमच्या आया बहिणी गेल्या धुवायला, तेव्हा त्याला एक मासचा तुकडा आला आणि दवंडी दिली होती, त्यामुळे माहीत होतं लोकांना. दादांनो, भीमा कोरेगावपासून वडू बुजुर्गाने गंगाराम महार गायकवाड अतिशूद्र, त्यांनी त्याच्या बायकोने तुकडा आणला आणि त्यांनी शिवलं, म्हणून त्याला शिवले म्हणतात. आणि वडू बुजुर्गला 3 किलोमीटर दूर भीमा कोरेगावपासून तिथं आपल्या अंगणामध्ये समाधी बांधून क्रियाक्रम केला 1689ला. त्यानंतर नगरमध्ये आदिवासी अहिल्याबाई होळकर शिंदे, नवऱ्याकडचं नाव वडिलांचं नाव शिंदे आणि होळकरशी तिचं लग्न झालं. होळकर म्हणजे कोण? शूद्र शिवाजी महाराजांचे घराणं. आणि तलवार घेऊन लढली आणि तिचे वंशज राहतात राजस्थान आणि MP मध्ये, हे शिंदे. आणि बिचारीने लढाई लढली अन्यायाविरुद्ध, इंदोर शहर बसवलं आणि 1755ला मृत्यू झालं. हे अतिशूद्र धनगर. ऐका, तुम्हाला खडकीनं खिडकीत अक्कल नाही रे, तुम्हाला दलाली करायची सवय झाली आहे ना. आणि बिचारी मरून गेली 1755ला. आता मजा बघा, इंग्रज आलेत, मानवता इन्सानियत ह्युमॅनिटीला मानणारे. 1800च्या सुरुवातीला 13ला शाळा काढली त्यांनी, 19ला तो नमुद्रीपादचा हटवला. ज्योतिराव फुले 11 एप्रिल 1827, सावित्रीबाई फुले, फातिमा शेखनी एक पहिली शाळा काढली 1 जानेवारी 1848ला पुण्यामध्येच. त्यानंतर नारायण गुरु 56चं जन्म होतं. सगळे शूद्र, शूद्र अतिशूद्र. 40 मंदिर बनवलं आणि सांगितलं ये बम्मन को आने देना है, सालों को काटना है इनको. म्हणजे एवढे कोर होते ते नारायण गुरु. आणि त्यानंतर 1874चा जन्म शाहू महाराजांचं, बघा दादांना. आणि त्यानंतर बिरसा मुंडा भगवान 1875. तो ख्रिश्चन होता, कोणी म्हणतात ग्रॅज्युएट होता. जेलमध्ये असताना 25 वर्षी त्याला मारून टाकलं पॉयझन देऊन. आणि त्यानंतर मौर्यवंशी नागवय बिरसा मुंडा तयार झालेलं, पैदा झालं. आता नाही सोडणार. सुप्रीम कोर्टच्या सुद्धा कत्ला करावं लागणार आहे. हे माजलेले आहेत, माजलेले. हे जे आर्य आले आहेत ना, त्यांना गुलाम करून आमच्यावर अन्याय अत्याचार करणं हा याचा धंदा आहे. आणि 5000 वर्ष केलं. बघा बुद्धांनी. हे इतके क्रूर आहेत, यांना शरमही सुद्धा वाटत नाही. आणि हे 10% लोकांचं राज्य वय, हा देश त्यांचा वय. अरे कापून काढू आता यांना. आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रात प्रूव करून सांगतो. त्यानंतर बघा काढलं. 78चा जन्म जिनियस पर्सन पेरियार रामास्वामी 1878 साऊथमध्ये. विश्वरत्नाचा जन्म 14 एप्रिल 1891. 1902मध्ये शाहू महाराजांनी जे 90% मूल निवासी पोरी बाळ शाळेत नाही जाणं त्याला 1 पैसा फाईन आणि 85% समाजाला 50% आरक्षण दिलं. 1919ला इंग्रजांना माहीत होतं हे टेररिस्ट आहेत जगातली, यांचं हायकोर्ट सुप्रीम कोर्टचं 3% आणलं. 20ला परिषद घेतली. बाबासाहेब 19ला आलेले आहेत. 20ला परिषद घेतली. सांगितलं शाहू महाराजांनी की आजपासून मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांचं नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतील. आणि दादांनो, कोल्हापूरच्या बिंदू चौकात जिवंत असताना पुतळा उघडलेला आहे. आणि 1922ला 9 जून शाहू महाराज 6.5 फूटचे एका बुक्कीने रेड्याला त्यांची हत्या करण्यात आली. कोणी म्हणतात पॉयझन दिलं, कोणी म्हणतात मारलं. याच्या 48 वर्षी. त्यानंतर बघा गेलेत. आणि हा टिळक म्हणतो कोणाला? शाहू महाराजांना, का रे ए तेल्यानो कुणबट्यांनो वखर हाणणार का पार्लमेंटात जाऊन. आणि 20मध्ये मरून गेला. आणि 1869ला शाहू महाराजांनी गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचे असूड लिहिलं ग्रंथ.
आणि रायगडावरून 1869 म्हणजे 189 वर्षांतर समाधी शोधून काढली ना पहिली शिवजयंती केली बघा. आणि 1885ला ज्योतिराव फुलेचं नॉलेज बघून यांनी आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे काँग्रेस, बाल गंगाधर टिळक ब्राह्मण, बिपिनचंद्र पाल क्षत्रिय, लाला लजपतराय वैश्य या लोकांनी मिळून 1885ला आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टीज काँग्रेसची स्थापना केली. आणि शाहू महाराजांना बाबासाहेबांचं नॉलेज बघून 1925ला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोकांनी मिळून जनसंघ RSSची स्थापना केलेली आहे. सांगा खरं आहे का खोटं आहे? आणि हे इंग्रजांना म्हणत होते आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे. अरे हिंदू तर ही शिवी दिलेली आहे मोगलांनी बघा. त्यानंतर झालं आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टीज काँग्रेस, जनसंघ RSS की कोणी बनवली? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल. कोण आहे ये बलात्कारी खुनी वर्ड के. आता 25 पर्यंत कोण राज्य करत होते? कारण हे जेव्हापासून मनुस्मृती झालेली आहे आल्या तेव्हापासून हे गुलाम आहेत. सांगा ना हो का नाही? हां. आणि मोगलाच्या अंडरमध्ये होते हे, औरंगजेबच्या अंडरमध्ये. आणि हे तर शूद्र आहेत. खरं आहे का खोटं आहे? त्यानंतर मंदिरसाठी, पाण्यासाठी. आणि 94मध्ये सुप्रीम कोर्ट म्हटलं आहे की जो कोणी हिंदू म्हणून गाळी देईल त्याला जेलमध्ये टाका. पाण्यासाठी, मंदिरसाठी. 32मध्ये इंग्रज आले. 19पासूनच बाबासाहेब इंग्रजांनी घेतलेला आहे, त्यांना मंत्री केलेला आहे. आणि दादांनो 1912चा जन्म बाबासाहेबांचा एक मुलगा यशवंत, बाकी तर गेलेत बिचारे, त्याला 10वीसुद्धा पास नाही उदरले क्रूर लोकांनी, राक्षस वृत्तीच्या लोकांनी. आणि त्यानंतर हा जो आहे गांधीजी गुजरातचा, यांनी हंगर स्ट्राईक केलं 32ला पुण्यामध्ये. काय म्हणतो बाबा साहब, आप अगर सबको रिजर्वेशन दे रहे तो नहीं चाहिए हमें. चर्चिलला म्हणतो तो नहीं चाहिए, तुम बैठो, तुम ठीक हो. आणि बाबासाहेबांनी रमाईचं निधन झालं आणि 36ला बाबासाहेबांनी आम्हाला SC STला स्वाभिमानाने जगलायला रिजर्वेशन दिलं आणि प्रोव्हिजन केली 340 कलम OBCसाठी. आणि रिझर्व्ह बँक बनवली. 35ला रमाईचं निधन झालं तर मला सांगा दादांनो, OBCला त्यांनी 340 कलम ठेवलेलं होतं. त्यानंतर सेकंड वर्ल्ड वॉर 42मध्ये हा हिटलर आणि चर्चिल म्हटला नहीं जाएंगे. त्यांनी म्हटलं होतं की ये लोग इतने क्रूर है, जो बच्चा दूध पीता ना बाहर का उसको भी टैक्स लगाएंगे. और 7,42,000 हा इंग्रजी म्हटला वैश्य चले जाओ. कोण मेलेत? आमचे मेलेले आहेत बघा. SC ST OBC गरीब जेवायला नव्हते पायाचं ते लोक मेलेले आहेत. 7,22,000. आणि 30 एप्रिल 1945ला वर्ल्ड वॉर थांबलं, सेकंड वर्ल्ड वॉर. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा नागासाकींवर न्यूक्लिअर बॉम्ब टाकलं. अजूनही पोरं होत नाही, हँडिकॅप्ट होतात. आणि दादांनो बघा 30 एप्रिल 1945ला युद्ध थांबलं, वर्ल्ड वॉर. हिटलरने काय केलं? आपल्या कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला दिलं आणि गोळी टाकून मरून गेला. आणि पाकिस्तानची फाळणी करायची होती. करार झाला इंग्रजांसोबत की 15 ऑगस्टला 47ला हा मोगलनं पंडितचा आवाजाला गांधीजीने नॉमिनेट केलं प्राईम मिनिस्टर होईल म्हणून. आणि हा जिना कोण आहे? हाही मोगलचा ना पंडितचा अवलाद. बघून टाका, याच्या 2 पोरी वैश्यच्या घरात गुजरातला. आणि 14 ऑगस्टला पाकिस्तान. आता सांगा मला, ज्यांना पाहिजे होतं वकील, आता वकील कोण होते? 32 डिग्री 4 PhD घेणारा एकमेव बाबासाहेब. इंग्रज म्हटले अरे आपके देश में तो आहे. तर त्याने त्याला नॉमिनेट केलं. गांधीला सांगितलं नेहरूजीने. बघा यांची कुर्ता बघा. नेहरूजीने नॉमिनेट केलं. मुस्लिम लीग सोबत श्यामा प्रकाश मुखर्जी हा चीफ मिनिस्टर.
पश्चिम बंगालचा. बाबासाहेबाला नॉमिनेट केलं नेहरूजीने. तर मला सांगा, जोगेंद्र मंडल साहेब शूद्र पश्चिम बंगाल, त्यांनी रिजाईन केलं आणि बाबासाहेबाला मुसलमान आणि आदिवासी लोकांनी तलवारी काढून बाबासाहेब निवडून पाठवलं. यांनी पुतळे झाले. 26 नोव्हेंबर 1949ला 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात संविधान पूर्ण केलं. आणि गांधीजींनी बाबासाहेबाला नॉमिनेट केलं म्हणून 30 जानेवारी 1948ला आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीज जो हिटलर से 400 टाइम डिक्टेटर के अलायंस के MP MLA लोगों ने मिलकर, बघा कोणी बनवली, काँग्रेस जनसंघ RSS, आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSS यांनी मिळून MP MLA बाबासाहेबांची हत्या केली 6 डिसेंबर 1956ला. बघा 1948ला 30 जानेवारी 1948ला. काय असते, थोडंसं म्हातारपणामुळे आता हळूहळू टंग स्लिप होत असते. 30 जानेवारी 1948ला. आणि कूर बघा, त्या नाथूराम गोडसेचं यांनी सुनता केलं होतं हिंदू मुस्लिम करायला. तिथं होते गाडगीळ, का रे नथू, वाचलं ते. आणि 26 नोव्हेंबर 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. आणि बाबासाहेबाला प्रेशराईज केले यांनी की 8 वर्ग इन्कम ना त्यांना आपण देऊ. म्हटलं नाही, बिलकुल नाही. सगळ्यांना एका मताचा अधिकार आणि हजारो वर्षापासून शिक्षण नाही, स्वाभिमानाने जगायला नोकरी. आम्ही तर काय भिकारचोट होतो, काय होतं, जसं भेटेल तसं राहतो झोपड्यात कुठे इकडे तिकडे. आणि दादांनो बाबासाहेबांनी सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरायचं आणि प्रत्येकाला एकमताचा अधिकार. आता स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. माणसाला जगायला चलायला पाय पाहिजे, काम करायला हात, बघायला डोळे आणि विचार करण्यासाठी मेंदू. यांनी आमचं एवढं शोषण केलं की आमच्या बुद्धीला पशुपक्ष्याच्या खाली आणलं. आणि 26 जानेवारी 1950 पासून स्वातंत्र्याला सुरुवात झाली. काय डेफिनेशन आहे, लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. आता सांगा मला, इथं शिकलेले बसतात का अडाणी बसतात? कोण शिकलेले होते 50 पर्यंत? बरोबर आहे, कारण हा निजामी मराठा, भूमिया, राजपूत याला तर फक्त बायका पाहिजे पूजापाठ करायला आणि मुनिमजीचा. आणि क्षत्रिय तर आपला कला आहेच, ना 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 ना, त्याला काही इज्जत नाही. स्वाभिमानी तर आपणच आहो ना. तर बघा दादांनो, 26 जानेवारी 50 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. कोण बसले ते दादा? शिकलेले ना. कोण शिकलेले होते? मी आज विचारतो, कोण शिकलेले होते? हे तर गुलाम आहेत. क्षत्रिय गुलाम आहेत, जमीनदारी गुलाम आहेत, अन्यजामी मराठी गुलाम आहेत. आता सांगा, मला विचारतो, पशु पक्षी जगातले कुठले पशु पक्षी असो, ते जर व्हेजमध्ये गहू तांदूळ खातात आणि डाळ खातात आणि नॉनव्हेजमध्ये चिकन खातात. जर मी याला प्लॅस्टिकचं केलं आणि मातीचं केलं ना, डिटो कलर दिलं तर खातील का? म्हणजे त्यांना सुद्धा अक्कल आहे. तुमची अक्कल कुठं होती? जगाच्या पाठीवर असं शोषण कुठल्या कंट्रीमध्ये किंवा कुठल्या तरी याच्यात झालेलं आहे का? मग याला कापावं नाही लागणार का आता? काय रे सुप्रीम कोर्टचे लोक, विचारतो मी आज, पूर्ण तुम्ही कब्जा घेतलेला आहे 35च्या 35 हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये. हां, ब्युरोक्रेसीमध्ये तुमचंच कब्जा. हां, प्रेस मीडिया तेच आणि बिझनेसवाले तेच. तर मला सांगा, ब्रह्मा कुठं आहे? आणि तुमच्या बुद्धीला पशुपक्षापेक्षा खालचं. म्हणजे गावात जंगलामध्ये कावळा, चिमणी, मांजर, कुत्रा, कुठलाही प्राणी घ्या आणि त्याला फक्त जो खातो तो त्याच्याऐवजी माती कलर द्या त्याला तसं, किंवा प्लॅस्टिकचं बनवून चारा खातो का? म्हणजे तुमच्या बुद्धीला कुठं नेले होते? आणि कोण झाला प्राईम मिनिस्टर? मोगल आणि पंडितचा औलाद, या देशाचा दुश्मन. कोणी काढली होती काँग्रेस? कोण आहे दादा? जनसंघ. आणि हे
अलायन्स RSSचे काँग्रेस BJP पार्टीच कोणी बनवली? होती का अक्कल? पहिली कुर्ता OBCचे सरदार पटेल, शंकरराव चव्हाण गरीब मराठा, केशवराव जेदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख कोळ्याचे, गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यशवंतराव चव्हाणने त्याला काठी लागली त्याच्या पत्नीला 42 आंदोलन. अशा महान लोकांनी नेहरूजीला दबाव टाकलं आणि म्हटलं की मंडल कमिशन तू तयार कर रिपोर्ट. त्यांनी मंडल कमिशन कालेरकर कोण होता? हा पुण्यातला ब्राह्मण, त्याला करायला सांगितलं. त्याने रिपोर्ट दिला. मेरे प्राइम मिनिस्टर जी ये रिपोर्ट है. काय केलं नेहरूजीने? होय. आणि दादांनो कुर्ता बघा, कालेरकर साहेबांनी 340 कलमनुसार मराठ्यांसाठी आयोग नेमलं आणि रिपोर्ट दिलं. काय म्हणतो? हा मोगल आणि पंडितचं 90% दुश्मन, आर्य आणि मोगल बाहेर आलेले आहेत, त्यांचंच औलाद येत नाही. हा म्हणतो कालेरकर तू साले रिजाइन कर, बम्बन क्या टट्टी साफ करेगा, तू क्या बोल दे रहा है 340 कलम ये OBC को. आणि लोकशाहीला सुरुवात झाली. आणि कुर्ता बघा, कन्हैया म्हणून गुजरातचा शेड्यूल कास्टचा एक कॅन्डिडेट चीफ जस्टिस झाला होता आणि एक जण होता चेन्नईला. काय म्हणतो आमचा हा चेन्नईवाला मालूम आहे? हा कालेरकर जो आहे, हा जो म्हणतो साले कालेरकर बम्मन क्या लॅट्रिन साफ करेगा, रिजाइन कर. त्याने रिजाइन केलं. आणि बाबासाहेबांनी कालेरकर आहे OBCचं हिंदू कोड बिल झालं, या लोकांनी पुतळे जाळलेत. आणि जेव्हा संविधान बनवलं तेव्हा बाबासाहेबांचं पुतळे चाललेत. दादा सांगा किती क्रूर आहे. आणि 51ला कालेरकर आहे OBCसाठी आणि हिंदू कोडसाठी रिजाइन केलं. आणि बघा दादांनो, 52मध्ये 32 डिग्री 4 PhD होऊन जगातला टॅलेंटेड पर्सन कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट जगाने त्याला विश्वरत्न पदवी दिली. आणि बघा दादांनो, पहिली कुर्ता, दुसरी कुर्ता, आमच्या इथे इलेक्शनला सुरुवात झाली 52 पासून, बरोबर आहे. पहिला इलेक्शन, दुसरी कुर्ता बघा या नेहरूची. बाबासाहेबाला रिपब्लिकन पार्टीकडनं मुंबईतनं उभे झालेत 52मध्ये पहिलं इलेक्शन. आणि हा जो होता आर्य आणि मोगलचा देशाचा दुश्मन काश्मीरी पंडित, बघा गंगाधर नेहरू, मोतीलाल नेहरू, हा कोण आहे तर बघा. तर दादांनो काय केलं? ह्या मोगलनं पंडितचा बाबासाहेबचा हत्यारा खुनी भारतातला दुश्मन आणि एक काजोलकर म्हणून आणलं, ज्याच्याकडे दुधाचा धंदा होता, काहीतरी क्लर्क बिक राहिला असेल, त्याला उभा केलं. आणि हा नड्डा सांगतो BJPचा प्रदेश अध्यक्ष की दादांनो बाबासाहेब 75,000 मतांनी निवडून आले होते आणि त्यांना डिक्लेअर केलं 14,000 मतांनी पडलेत म्हणून. याला नको होतं, बोले नेहरूजी नाही चाहिए. बघा किती कूल हा. आणि 52ला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज पदवी दिली. आणि 52मध्ये ते चालेत पंडित कोण? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. मग कोणाचं डोकं चालतं आहे? ब्राह्मणाचं. हे तर गुलाम आहेत, हे यांच्या ताकदचा उपयोग आम्हाला मारायला. आणि बनी येतं नुसतं ना 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 नाच पाहिजे वैश्याला. किती कूर आहेत. आणि आमदार खासदारांचे PA कोण झालेत रे? बरोबर आहे. कसं मूर्ख बनवलं. कोण राज करतायत? आणि कुठं आहे तुमची अक्कल? सांगा. पशु पक्षापेक्षा खाली आहे का रे? काय रे सुप्रीम कोर्टचे लोक शिकलेले बसलेत ना, हरामखोर, तुम्हाला काटायला पाहिजे आता. काय पैसे घेऊन जाणार आहे का रे? अरे या स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाला कुठल्या जातीचा असो, कुठल्या धर्माचा. आणि सगळ्यात जास्त बैमान्या 90% बहुजन बाबासाहेबच्या समाजात. सांगा रे, PhD झालेले डॉक्टर. हां, अरे असं कुठं आहे का? कुठं ब्रह्मादेव यांना कापायचं नाही का आता? यांचा बापाचा देश होय का? म्हणजे बुद्धाने सांगितल्यानंतर 5000 वर्षामध्ये यांनी कापलं आम्हाला, 75 वर्षात यांनी काही दिलंही नाही. आणि आता CCNRP म्हणतात तुम्ही बाहेरच्या देशातले आलेले आहेत, आम्ही इथल्या आहोत, आमच्या मायाजवळ ब्रह्मा झोपला होता. सांगा कुठं मिळाली आझादी? आणि 54ला भंडाऱ्यावरून पाडलं.
आणि 56ला बघा 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली बुद्ध धर्माची आणि बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला 56ला. आणि त्यानंतर बघा आता बाबासाहेब 4 डिसेंबरला गेलेत बुद्धगयाने नेपाळला, आलेत ते परत. आणि दादांनो 5 डिसेंबर 56ला थकले होते, घरीच राहिले. आणि 6 डिसेंबर अर्ली मॉर्निंग हा जो आहे कांग्रेस जनसंघ RSS के आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीज के अलायंस, कांग्रेस जनसंघ RSS अलायंस के MP MLA लोगों ने मिलकर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी की 56 में हत्या की. बताओ किती क्रूर आहेत. मग याचा बदला घ्यायचा राहिला की नाही. आता संभाजी महाराजा बदला घेतला का सोडून द्यायचं. मग मला सांगा कुठं ब्रह्मा आहे. तुमची अक्कल पशु पक्षापेक्षा नीच खाली होती. तुम्हाला नेहमीसाठी पशु पक्षापेक्षा नीच केलेलं आहे. सांगा ना कुठं होते तुम्ही. विचार करा 50 मध्ये कोण बसल्यात. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी, प्रेस मीडिया कोण बसले आहे. पोलीस कमिशनर, त्याच्यानंतर SDO, हायकोर्टचे जज, त्यानंतर कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जज, ब्युरोक्रासी, मिनिस्टरचे PA कोण बसलेत. कोण शिकलेले होते. होती का अक्कल. आज तरी आहे का. अरे आज कुंभमेळ्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर शिकलेले मुंगवेकर सारखे, कसबेकर सारखे, श्याम मानव, तो नरेंद्र जाधव 6 PhDचा डिग्री घेणारे. आणि हे आमचे आमदार खासदार आमचे पैशाने घेतलेले. ज्या याच्यामध्ये 19च्या इलेक्शनला कोरोनामध्ये मुसलमानने आणलं, ताल्या थाला वाजवला, लाखो लोकांची कत्ल केली. त्यानंतर चला रे दगड घेऊन. आणि 2025मध्ये ज्या गंगा म्हणतात तिथं गंगाजल, तिथं चरस गांजा पिऊन हाकतात मुततात हे बलात्कारी खुनी लोक, नंगा साधू. बघा किती बदमाश आहेत हे तर चरस गांजा पिऊन. आणि त्यानंतर लाखो डेड बॉड्या सडल्या तिथं कोरोनामध्ये. 800 लोकांचं मेलेत. हा गेला का गिरगिट. मुघलनं पंडित चावलात. किती बदमाश आहे हा. तर 25 करोड जातात शिकलेले लोक. तर तुमची बुद्धी कुठं आहे. पशुपेक्षा नीचे आहे का नाही. हो का नाही. म्हणजे एवढं तुमचं शोषण केलं. शिक्षण झालं काही काम नाही. सांगायला तुमचा इतिहास कोणी लिहिलं. कोण आहे तुम्हाला गाईड करणारे. कुठं मिळाले आजाजी. कापा यांना आता. हरामखोर लोकांनो 3-3 लाख रुपये पगार घेता तुम्ही. यहुदीचे अवलाद आर्य जगातले टेरिस्ट. कुठं आहे रे 5 वर्षा अगोदर तुम्ही मनुस्मृती केलं. कुठं बसलाय असा. खबरदार आता. तुम्हाला वॉर्निंग देतो. सुप्रीम कोर्टच्या जजचा कत्तल करू. कारण लढाई आता दोघांचीच आहे. कुंभमेळ्यामध्ये गुवाचं पाणी, पेशाबचं पाणी, नंगा साधू चरस गांजा दारू पिऊन हाकतात मुततात तिथं. आणि डेड बॉडी सडल्या तिथं. माझ्या बहुजन समाजाचे SC ST OBC मायनॉरिटीचे डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, हे तर हिस्ट्रीचे लोक गुलामाचे आहेत की यांना PhD त्यांनी दिली. गाईड करणारे कोण होते. आणि हे लॉचे डिग्री लोक स्वतःचा पैसा करून खर्च जातात. तर मी विचारतो हे जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, निजामी मराठा महाराष्ट्रात बसल्यात बलात्कारी खुनी आतंकवादी, यांच्याजवळ कुत्रा झोपते. बायकोजवळ मोठे मोठे कुत्रे, पोरीजवळ आणि सुनेजवळ आणि पोराजवळ, ते तरी पितात का. म्हणजे आजही तुम्हाला 3000 वर्षापर्यंत शोषण करून आज तुमच्या बुद्धीला 90% लोकांच्या बुद्धीला ब्राह्मण क्षत्रिय. पण कोण आहे हा. ब्राह्मण आहे. नेन दाखव तू तुझ्या कत्ला करणार. आता मी सुप्रीम कोर्टला सांगून ठेवतो अति झालं. हरामखोरांनो आम्ही 90 वर्ष, आम्ही 26 जानेवारी 50 वर्ष टॅक्स भरतो. बाबासाहेबांनी सगळ्यांनी एकमताचा अधिकार दिलं. आणि हे कुठले तुमचे ॲडिकेटर आहे. आमच्या आया बहिणीचं भोग करायचं, आमच्या लोकांना मारायचं. तुमच्या बापाचे देश होय का काय रे. महाराष्ट्र लोकांनो कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत 2 कोणी केले आहेत. शूद्रातिशूद्र लोकांनी ना. हां अरे आज आम्ही पशु पक्षामध्ये निश्चित खाळून ठेवलं. कुठं मी सुप्रीम कोर्टला तुमच्या कत्ला करणार. कमिशनर, पोलीस कमिशनर महाराष्ट्रातले, त्यानंतर हे SDO आणि त्यानंतर हायकोर्ट, सुप्रीम आरती साठेला तुम्ही करणार जज, प्रवक्ता. म्हणजे आम्ही का मरायला झालो का काय रे निजामी मराठ्यांनो. हां तुम्ही कधी कष्ट केलं का. कोण आहेत हे. तुकाराम महाराजाला मारणारे शूद्रांना. जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज शूद्राजा, संभाजी महाराज
अहिल्याबाई होळकर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, शाहू महाराज आरक्षणचे जनक, कोणी मारलं 48 वर्षी? आणि बाबासाहेबांची हत्या कोणी केली? ऐका, 54ला भंडाऱ्यावर परत पडले आणि 56ला बघा दादांनो, 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली नागपूरला. आणि बाबासाहेब कुठे गेले होते सांगा? कोणी मारलं त्याला? आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे हे मुघलना पंडित चावलादाची मावशीची पोरगी. हा रंडीबाज, हा मोगलना पंडित चावलाद. बघा याची गंगाधर नेहरू, मोतीलाल नेहरू याची रखेल होती मावशीची पोरगी सविता कबीरने 6 डिसेंबर अर्ली मॉर्निंगला बाबासाहेबांची हत्या केली. हे डॉक्टर खरात सरांनी प्रूव्ह केलं. सायन्स जर्नीमध्ये कुठं मिळाली आदाजी? आणि बैमानी बघा यांची. आता सांगा, पशुपक्षापेक्षा तुम्ही 2075 मध्ये तो 50 मध्ये होते का? आणि जगामध्ये कुठं ब्रह्मा आहे सांगा? यांच्या कत्ला करा. आता गावोगावी निघा, जागृती करा, याच्या घरात कत्ला करा. आणि हे सुप्रीम कोर्टचे गांडू सिसे एनआरसी कर रे. आधार कार्ड कॅन्सल, तुम्हाला बाप का दे का पास दादांनो यांना आता भीमा कोरेगाव करू आणि बाबासाहेबांचा बदला घ्यायचा आहे. आता सोडायचं नाही. आणि सुरुवात या महाराष्ट्रानंच होईल. बघा मी काय म्हटलं, तेली कुणबी कलार हे ओबीसी मधले आणि दारूचे व्यवसाय कलार आणि सोनारा सख्या बहिणीचा भाड खाणार म्हणतो. आज हे गरीब राहतात का कधी? आणि 3000 मधले तेली कुणबी कलार विदर्भातले, आणि हे कोल्हापूर पासून तर नाशिक मध्ये निजामी मराठा. काय कथा ते? हे त्यांचे गुलाम हे म्हणतील ते. कोणी मारलं संभाजी महाराजा पकडून? कोणाचा ऑर्डर ऐकली तुम्ही? तुम्ही औरंगजेबच्या जेबमध्ये तर कधीपासून आले सांगा? खोटा आहे? कोणी बोलवलं औरंगजेबला? अरे तुम्ही आज जर दुसऱ्या जातीची म्हणा, मारवाडीची पोरगी मागतात, तुमची मारवाडीच्या पोरगी जातात, मराठीची पोरगी जाते, एससी समाजाचा करत, एससी समाजाचे पोरं मागतात बामणाची पोरगी. अरे बामणा तर बायका घेऊनच नाही आले. अरे आणि हे कोणती नशेडी? मी तुम्हाला विचारतो, आजही तो सुरू आहे ना? हे आमच्या देशाचे होत का? कापू यांना आता. अति झालं, अति निसर्गाचे अति तिथं माती. खरं आहे का खोटं आहे? मी राहतो पुण्यात, करत चॅलेंज. मुंगवेकर, कसबेकर, हा नरेंद्र जाधव 6 PhD घेणारा, हा अटॉर्नी जनरल उज्ज्वल निकम, देशद्रोही, हत्यारा, गांडू, बैमानी केलास खलराजीमध्ये, आणि त्या हेमंत करकेला मारलास, हरामखोर. आणि आता बसलायस तिथं औरंगाबादच्या याच्यामध्ये सत्यानाश करायला. आणि राज्यसभा सदस्य गांडू लोकांनो काटेंगे तुमको. निजामी मराठा कोण बसलायत रे? आणि हा शंकरराव चव्हाण पुसदचा, तेली कुणबीच्या गुंडे, मलवाले, आतंकवादी, देशद्रोही. सांगतो तुम्हाला याची डेफिनेशन राजकारणाची. थांबा जरा. मराठवाडा हा हैदराबादमध्ये आहेत जरांगे पाटील. तुझा आज फोटो आलाय, तू संघामध्ये पाळलेला माणूस आहेस तू. अरे एवढा मोठा बाबासाहेब म्हणतो जय शिवाजी, जय जय भवानी, आणि तुला शरम वाटते? आणि स्वतःला क्षत्रिय समोर. क्षत्रिय म्हटलं तर कोण होतं क्षत्रिय? निजामी मराठा. अरे हे निजामी मराठा कोण आहेत? तुला त्या पागल करून ठेवलेलं आहे आणि तू दंगा करायला काटू. आता आम्ही या गरीब मराठ्यांनो तुम्हाला फुकट शिक्षण देतो. आमचा भाऊ एकटा लढतोय. कुठल्या कायद्यात बसतात रे? आणि हा शंकरराव चव्हाण गुंडा, मवाली, बलात्कारी, 48चा LLB केलेला उमरखेडचा, हा याची एक पोरगी नागपूरला आहे भोयरकडे, आणि याला चीफ मिनिस्टर केलं तिथलं. आणि याचा पोरगा अशोक चव्हाण आदर्श घोटाला, मिलिटरी जायला नाही. बघा लाखो पोरी गायब आहेत. कोणी मागणी केली होती का? जरांगे पाटील किती शिकलायस रे तू? माझ्या गरीब मराठ्यांनो या, मी तुम्हाला फुकट शिक्षण देतो. सगळ्यांच्या कर्ज माग. याच्या बापाचा होय का रे देश? निजामी मराठा हा महाराष्ट्रामध्ये चालतंय पुरा देश. झालं 1 मे 1960ला हा विदर्भ जो आहे हा आदिवासी बहुल एरिया, गोंदियापासून तर चंद्रपूर बाउंड्रीपर्यंत आंध्रचं काळा सोना, आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आदिवासी आहेत. आणि दादांनो यांनी आतंकवादी, देशद्रोही, काँग्रेस, जनसंघ, RSSचं MPM ट्रेनिंग, हिटलरपेक्षा 400 ट्रेनिंग देण्यासाठी यांनी RSSचं ऑफिस काढलं. कोणी मागणी केली होती का? कारण यांना जल जंगल जमीन लुटायची होती आदिवासींची.
आमच्यावर अन्याय अत्याचार करायचं होतं. बघा डोकं बघा यांचं. कारण हा आदिवासी बाउल एरिया, पॉवर स्टेशन, जंगल, डोकं बघा यांचं कसं चालतं. तर सांगा रे, राजकारण म्हणजे काय व्याख्या आहे? मी तुम्हाला विचारतो. ऐका, सगळ्यांनी ऐका. मी सगळ्यांना, आर्मी चीफ, नेव्ही चीफ, माझी बहीणपासून ऐका. 4 वर्ग पाहिजे चपराशाला, क्लर्कला 10 वर्ग. मी तुम्हाला विचारतो, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, काय कॅपेबिलिटी आहे? कमीत कमी चपराशीनं क्लर्कपेक्षा जास्त पाहिजे का नाही? काय आहे? खादी, बरोबर आहे. जो हे कोण आहेत? आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, जगातले टेररिस्ट, बलात्कारी, खुनी, अन्याय अत्याचारी. सत्य आहे का असत्य आहे? कोण आहेत? ब्राह्मण हा ऑर्डर देतो, क्षत्रिय, भूमिया, निजामी त्याचा गुलाम. आमच्या महाराष्ट्रात मोन आहे पैलवानाची अक्कल घुटण्यात. सांगा कोण आहेत? जिजाऊचे दुश्मन, तुकाराम महाराज दुश्मन, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, फुले शाहू आंबेडकरचे दुश्मन कोण आहेत? सांगा कोण आहेत हे सांगा मला. तर मला सांगा काय व्याख्या आहे? चपराशीला 4, कारण तुमची अक्कल काय म्हटलं? जगातल्या पशुपक्ष्यापेक्षा खाली आणून ठेवलेली आहे. 3000 वर्षापर्यंत. लक्षात ठेवा. मी उदाहरण देतो ना, प्रॅक्टिकली बोलतो मी. चॅलेंज करा ना तुम्ही मला. तर मला सांगा, जो डिस्ट्रिक्टचा गुंडा, मवाली, बलात्कारी, खुनी, जो चड्डी नाही घालणार, पैजामा आणि शर्ट, तो बनतो खासदार. हे कोण आहेत रे? आर्य. मी तुम्हाला विचारतो, आर्य, ब्राह्मण, क्षत्रिय कोण आहेत? यांनी मिळून अन्याय अत्याचार केले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. आणि हे मोगल होत की नाही? निजामी, मराठा कोण आहेत? सत्य का सत्य इतिहास? चॅलेंज करा. तुमच्या कतला करायचा सुप्रीम कोर्टच्या लोकांचा. आता लढाई 2च आहेत. एक आहे नंगा साधू चरस गांजा पिऊन, आमच्यातले जे गेलेले आहेत डॉक्टर, इंजिनियर, स्वतःचा पैसा करून, आणि यांना संविधान लागू करायचं आहे नंगा साधू चरस गांजाचं. आणि एक आम्ही बाबासाहेबांच्या संविधान मरणार आहे. आम्ही 7,22,000 लोक 42 मध्ये मेलो. आणि 1 जानेवारी 1806 आम्ही बदला घेतलाय संभाजी महाराजाचा. तुम्हाला गांडू मराठे म्हणतो आज, गांडू मराठे. का? हेगडेवार जेव्हा लिहितो की संभाजी महाराज दारुड्या आणि वेश्या व्यवसाय करणारा होता, तेव्हा तुमच्या गांडीत दम नाही का रे त्याच्या घरात घुसायचं? काय रे निजामी, काय केलं रे तुम्ही? बलात्कारी, खुनी, अन्याय अत्याचारी खासदार. कारण हे बलात्कारी खुनी आहेत. कोण होय ते? क्षत्रिय. कोण होय? हा राजपूत, भूमियार कोण? क्षत्रिय होत ना. आणि हे कोण होत? बनिया, वैश्य. ऑर्डर मानतायत ना. जेव्हापासून बुद्धाला सांगितलं तेव्हापासून जगात कुठं आहे ब्रह्मा, यांचा कतला करावा लागेल. आता अमेरिका आलं, ऑस्ट्रेलिया आलं आणि रशिया आलं. आणून दाखवा. नाही तर तुमच्यासाठी तुम्ही आताही सांगतो, फडणवीस तुमची जे दादागिरी, गुंड्यागिरी, मेरे देश के लोगों, सुप्रीम कोर्ट के लोगों, लड़ाई है अभी, काटेंगे इनको. सुप्रीम कोर्ट को जज लोगों को काटेंगे. मैं आज पूछ रहा हूं, कहा है ब्रह्मा? बताओ साले हरामखोर वर्ल्ड के टेररिस्टों को. और महाराष्ट्र के पुलिस कमिश्नर, एसडीओ और ये आरती साठे जैसे हाईकोर्ट के जज किधर है ब्रह्मा? बताओ साले, तुमको अभी काटेंगे. आणि निजामी मराठ्यांनो वाचून राहता. अति झालं तुमचं गाधड्यांनो, म्हणतो भोसडीच्यांनो. या आदिवासीवर आज 45 वर्षापासून अन्याय अत्याचार करतात. हरामखोर, हा डुकराचा गू खाणारा शरद पवार, 6 पहाटे 26 लोकांना मारलं पहलगाम मध्ये महाराष्ट्रातल्या ललित प्रभातने. आणि लोकांना मूर्ख बनवता. आम्ही का मरायला झालो का? काय रे गरीब मराठा, कधी अक्कल येईल तुम्हाला? या तुम्ही बाळासाहेबांचा फुकट कापू यांना. मेरे देश के लोगों, भीम आर्मी वाले, मेरे प्राचा साहब, भानुप्रा, निकलो काटो सालों को इनको. और ये हरामखोर मोगल का औलाद है राहुल गांधी, सुअर का गू खाने वाला बोलता हूं इसको. सोनिया तू भाग जा. 9% मध्ये किधर है ब्रह्मा? त्यानंतर 60 ला आपले 62 ला यांनी कतलखाना काढलाय. आदिवासी रिसर्च सेंटर, आदिवासींचं संशोधन करायचं आहे. बघा डोकं, बघा यांचं किती डोकं आहे यांचा. तेच बैमानी करण्यात 2-3 कास्ट त्यांना आदिवासी बोललेला. विदर्भातल्या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला आदिवासी मिळतील आणि शेड्यूल कास्टचे लोक मिळतील आणि मुसलमान मिळतील. बिचारे नागपूरला बघा आमच्या भिंतीचे मुसलमान, ते सुद्धा मागठे विणतात, आम्ही विणतो. आमचं
एकमेकाच्या घरात येतो जातो आणि हा संघाचा ऑफिस काढलाय टेररिस्ट लोकांचं. काटेंगे अभी, नागपुर से शुरुआत करेंगे, नहीं तो ब्रह्मा लाके दिखाओ. तुमने इस आदिवासी के बच्चों के बलात्कार काट रहे हो, आसाम में उनका ये सीसीएनए से उनको बाहर निकाल रहे हो, और इस 45 साल से वैलिडिटी के नाम पे 50 के पहले कौन सा कानून है रे? सुप्रीम कोर्ट के लोगों, EWS तुम्हारा बाप का है क्या? गरीब है क्या रे? काय मायावतीची पार्टी कांशीराम, EWS बताओ. सुप्रीम कोर्ट के आतंकवादी लोगों, वर्ल्ड के टेररिस्ट लोगों, CCNPR करे, शरम नाही आती? अरे दादा नो, एवढा पैसा या महाराष्ट्रात, या तुम्ही बाळासाहेबासोबत. मी फुकट शिक्षण देतो सगळ्यांना. गरीब मराठ्यानं या. कशाचं लावलं रे? झगडा लावायला? कोणत्या रूलमध्ये बसते? मी आज विचारतो शरद पवारला आणि सगळे यांना, फडणवीसला विचारतो. जेवढे शिकलेले आहेत ना मराठ्यांचे गांडू लोक, मराठ्यांनो तुम्हाला शरम नाही वाटत? कोकाटे, हा, त्यानंतर हा हरामखोर वामन मेश्राम, आदिवासीचं हे काढलं 14 जातीचं, आम्हाला बघा खोटा आदिवासी, आणि 62 मध्ये कतलखाना काढला. ऐकून या अगोदर स्टोरी. चंद्रपूर साईडच्या 2-3 कास्ट, मराठवाड्यातल्या 2-3 कास्ट, 2-3 कास्ट पश्चिम महाराष्ट्रातल्या, 2-3 कास्ट सोलापूर साईड, 2-3 कास्ट खानदेश, आणि 2-3 कास्ट तिथल्या गुजरात बाउंड्रीचा. आणि हा हरामखोरच्या 2-3 कास्ट, हा हरामखोर मधुकर पिचड, नारायणगाव जवळचा कोळी, आणि त्याच्या नातेवाईक महादेव गोंगारे, 39-22 वर्षात. याला त्या आदिवासी रिसर्च सेंटरमध्ये डायरेक्टर केलं आणि या लोकांना दिलं मस्तपैकी हे 13 जाती, 14 जातीचे 13, 47 पैकी काढलं. यांना म्हटलं की तुमच्या मायेजवळ ब्रह्मा झोपला आणि आमच्या मायेजवळ डुकर झोपले तर कुत्रे. हे खोटे आदिवासी, यांना मास्तरीनबाई दिला मस्तपैकी. बघा, पूर्ण भारतात आदिवासीचं रिसर्च, त्याला आदिवासीचा कतलखाना. सांगा दादा किती डोकं आहे. आणि हा हरामखोर, हा मोगल पंडितचा देशाचा दुश्मन, बाबासाहेबाचा हत्यार, याचा बदला घ्यायचा आहे दादांनो. त्यासाठी यांचा कत्ला करू आता, या संघी लोकांचा. आणि निजाम्याचा मराठ्यांनो, गरीब मराठ्यांनो, पहिले हे तुमच्या समाजाचे जे बसले आहेत ना गांडू लोक, गांडू मराठा आहे, निजामी जेवढे काही पॉलिटिक्समध्ये बसलेला, बघा 64 पासून कोण बसले आहेत. आणि बघा हे शिक्षणाचे राजे, डीम युनिव्हर्सिटीचे राजे, शुगर फॅक्टरीचे राजे, कॉर्पोरेटर बँकेचे राजे, कॉर्पोरेटरचे राजे, बिझनेस मोठमोठे. त्यानंतर बघा रे दादांनो, राजकारण कोण होय रे? काँग्रेस, हा, कोण होय रे? राष्ट्रवादी, कोण रे? तो गुंडा मवाली बलात्कारी खुनी अजितदादा पवार. कोण रे? हिंदू मुस्लिम करणारे ठाकरेचा अवलादी. कोणी काढले रे शिवसेना? हा, कुठं आहे रे सुप्रिया सुळे? ठाकरेचा बहिणीच्या पोराला दिली आहे. कोण रे तो? 1500ला पेक्कड. आणि कोण रे हे आर्य? याच्या बापाचा देश होय का रे? कापावं लागेल का नाही? आताही सांगतो मी, शरद पवारला सांगतो, या 6च्या 6 पार्ट्याला, आणि त्यालाही सांगतो माफी मागा, तुमच्या कत्ला करू आता. सुप्रीम कोर्टला जजलाही सांगतो, पोलीस कमिशनरला सांगतो, SDOला सांगतो. आणि हे आरती साठे सारखे जे बसले आहेत ना, बघा दादांनो, नुसते हे कोर्ट काढतायत हरामखोर लोक. आणि असे हे बसून, आणि महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणला हरामखोर लोकांनो. 6 पार्ट्या मिळून सांगा गरीब मराठ्यांनो, या सांगा कुठं आजादी मिळालेली आहे. आणि हा मेला 64 मध्ये. त्यानंतर बघा यांची कुर्ता, जो कोणी आला त्याला मारणं. गुलजारला नंदा हंगामी, ताशकरला नावून मारलेला आहे लाल बहादूर शास्त्री, गरीब, अजूनही रिपोर्ट नाही. नंतर गुलजारनंदा. आणि 66ला इंदिरा गांधी झाली, आमची आई, या देशाची मालकीन, लोकांची न्यायदाता होती. बघा तिचा इतिहास सांगतो. किती वर्ष आली? 84 पर्यंत. तिची सुद्धा हत्या केली, हे प्रूफ करून सांगतो मी. आणि 77ला मंडल कमिशन आलं, तेव्हापासून काय काय प्रकार केलेत हे सांगतो, ऐकून घ्या. तिने प्रायव्हेट बँकेला नॅशनल केलं. यांच्यात दुफडी झाली, 2 भाग झाले, सिंडिकेट, इंडिकेट. सगळे एकच आहेत, काँग्रेसी तेच, जनसंघी तेच, आणि RSS तेच. आतंकवादीचं ट्रेनिंग यांना MPM. बघा आता मजा बघा. आणि 66ला झाली, तिने प्रायव्हेट बँकेला नॅशनल केलं, कितीतरी अंडरटेकिंग गव्हर्नमेंट ऑफिस काढलं. त्यानंतर बघा
लाल बहादूरचा मारलं. त्यानंतर परत गुलजारीलाल नंदा, त्या बिचाऱ्याच्या मालकाने त्याचं सामान फेकून दिलं. बँका बडोदाने कर्ज दिलं. तेव्हा माहीत झालं का हा हंगामी प्राईम मिनिस्टर भारताचा. असे लोक होते. लाल बहादूरच्या पोराने 14 किलोमीटर गाडी चालली. त्यांनी सांगितलं पीएला, भाई मेरा 14 किलोमीटर गाडी पैसा काट लेना. 67मध्ये नॉर्थच्या लोकांनी स्ट्राईक केलं की बाबासाहेबाचा पुतळा हा संविधान भवन दिलं झालं पाहिजे. इंदिराजी मानवतावादी जेलमध्ये गेला आयाबाईने. तिने विश्वरत्नाचा पुतळा, तिने शाहू महाराजांचा पुतळा शूद्र राजा, तिने राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा पुतळा शूद्र, आणि जगातला सगळ्यात टॅलेंटेड शूद्र राजा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा काढला बसवला. आणि 2024मध्ये 400 सीट यांनी फेकून दिलं. एखादी सांगतो का रे? काय रे ओय जरांगे पाटील, संघातला ट्रेनिंग घेणारा माणूस तू, तुझा फोटो पालाच काठी हलवतायस असताना. गांडू तू काय दंगा करायला पाहतोयस का? अरे कापतो आता यांना. आणि माझ्या महाराष्ट्राला कोणी हुशार व्हा, ते इतके आहेत ना यांना दंगा करायचा. हा बघा मोगलचा अवलाद निजामाच्या शरद पवार म्हणतो बाळासाहेबांना हा दंगा करतो. तो राणे किती नवरे केले माहीत नाही, मस्जिद में घुसेंगे. कोण बसले आहेत रे? हा विदर्भातले तेली कुणबी कलार, हा सगळे हे संघात जाणारे 5-5 वर्ष खासदार. आणि मराठवाड्याला तेच बघा काय करून ठेवलं. कोणी डिमांड नाही केली होती. आणि दादांनो त्यानंतर बघा कोणी सांगते का तुम्हाला, इलेक्शनचं काउंटिंगचं एकदा फेकून दिलं. आणि हे बाबासाहेबाच्या समाजात सगळ्यात जास्त देशद्रोही लोक आहेत संविधानच्या, लक्षात ठेवा. दीक्षाभूमी विकून टाकली, आमच्या पोरीने वाचवली. सांगतो का एखादी निजामी मराठा? का रे तुम्ही गांडू मराठा म्हणतो आज तुम्हाला? कोण होत रे हे लोक? अरे ड्रेस टाकून त्यांचा अवतार घेऊन हे अग्निवीरच्या नावाने हा हिटलर, हे यहुदी कापा यांना बामना आता. कुठं आहे ब्रह्मा सांगा? गरीब मराठ्याने उघडा डोळे. मी राहतो पुण्यात, द्या मला 25,000 फी, मी तुम्हाला शिकवतो. आणि हे सगळे मेलेत. कोकाटे मेला, बनबरे मेला, हा तो रणजित मेला, तो प्रवीण गायकवाड मेला. आणि हा वामन मेश्राम गांडू याच्या आईजवळ ब्रह्मा झोपला होता. 14 जातीचे अखिल भारतीय संघटन काढून पूर्ण भारतातला आदिवासी जल जंगल जमीन. आणि आता पळतोय. आणि तो विकास पटेल म्हणतो अमेरिका से क्या ले गांडू. सगळे दलाल भडवे लोक कांशीरामचे दुश्मन. केली का रे जनगणना? आणि त्या संभाजी ब्रिगेड मराठा सेवा होतं लग्न करून हनीमून म्हणवतायस ना, आता पळतेस का? आता फ्रॉड इलेक्शन दिसत नाही का? खोटं आहे का मी सांगतो ते? का कुठे गेली सुप्रीम कोर्टची केस तुझी? आता का नाही बोलत? मारायला लात एक निजामी मराठा, दुसऱ्याने मारायला तो भागवत. दलाल भडवे लोक. म्हणून खापर्डे साहब म्हटले होते एससी समाज के लोग अपने माँ बहन बेटी बहू को भेजेंगे, इनको पैसा कमवाने की आदत आहे. खापर्डे साहेब CQME मध्ये होता, सायन्स शिकला होता. कांशीराम सायन्स. तू काय शिकलेला आहेस? भाड खाणारा. आणि त्या विलास खरातचा डॉक्टरला शिव्या देतोस त्यांनी नेहरूजीने हत्या केल्या म्हणून. आणि तो तुमचा विकास पटेल केव्हा अमेरिका काय याच्यावर पृथ्वीवर नाहीत का? आम्ही अंदाजचा सहन झालो का? कुठं आहे रे ब्रह्मा? बोललं रे आता. वामन मेश्राम बी येतो ना. माझ्या महाराष्ट्रात लोकांनो तयार व्हा आता. गरीब मराठ्यांनो या, मी तुम्हाला देतो फुकट शिक्षण. कशाचं लावलं रे? जगातला सगळ्यात श्रीमंत आहे हा महाराष्ट्र. आत्ताही सांगतो 14 स्टेटला पालू शकते जगातला. आणि सगळ्यात बदमाश हे सुप्रीम कोर्टचे जज, कार्पोरेट सेक्टर ज्युडिशनरी पुरकसा आणि महाराष्ट्रातले पोलीस कमिशनर SDO आणि हे जज बसले ते बघा. ते आरती भारतीय प्रवक्ता कमिशनरने 3 पोरींना 3 दिवस मारलं. कुणाच्या भरशावर ड्रेस चालणार आहे तुमचा? आणि अग्निवीर घेऊन तुम्ही खोटं हे करून प्रायव्हेटायझेशन करून मारण्याची तयारी केलेली आहे. मेरे देश के लोगों को कत्ल करो, सालों के सुप्रीम कोर्ट के जज की लड़ाई लड़ेंगे अभी. किधर है ब्रह्मा? नंगा साधु का संविधान चाहिए. अरे इतना पैसा, ये जज का ही पैसा निकालोगे ना, इस देश का 100 साल का बजट हो जाएगा. पूरा झूठ प्रायव्हेटायझेशन, पूरा झूठ है. बघा 70 मध्ये म्हटलं वर्ल्डने 5 कंट्री मिळून साइन कर न्यूक्लियर, बोला है नहीं करूंगी. 74ला पहिला न्यूक्लियर टेस्ट केला. हे थी इंदिरा गांधी, हे होती जिजाऊ अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले आणि रमाई. ह्या मर्द बायका होत्या. 71ला बांगलादेश जिंकलं, 72ला ड्रॉट झाला. अमेरिके जे डुकराला चाहतात ती खाल्ले आम्ही.
अमेरिके 73ला पेरियार मरण पावला, 95व्या वर्षी मेला. बघा पेरियारचा इतिहास. 24ला 1924ला काँग्रेस सोडली. तो गेला होता कुंभमेळ्याला. बिचाराला भूक लागली. कोण बसतात व देवरात? नंगा साधू तिथं हाकतात मुततात. कोण बसतात? हेच बसतात ना. काय म्हणतात त्याला? ए इधर आ, तूने अपनी लुंगी वुंगी तो पहना है? साऊथ इंडियन लुंगी, साऊथचा होता तो शूद्र. आणि दादांनो त्याला बोलवलं, ए इधर आ, तेरा लंबा वाला एंटीना किधर है? और साले तेरे को मालूम नहीं है हम चिकने रहते, कनाडा डिजन 24/7 खड़ा रहता हमारा, टाइट लंबा रहता है. सांगा दादांनो, महाभारतामध्ये एकलव्य कोण होता? आदिवासी. कोण होय दुर्योधन? पुष्पशुंग. कोण होय राम? पुष्पशुंग. अर्जुनपेक्षा श्रेष्ठ त्याचा अंगुठा कापला दुर्योधनने, त्याच्या नावानं बक्षीस. आणि महाभारतामध्ये कृष्णाला पावर आहे 3 वर्षाच्या पोरीपासून कुतणे. सुनलंय अखिलेश यादव? बरोबर आहे. म्हणजे आमच्या आई बहीण त्या गूचं पाणी पेशाबचं पाणी पिणारे चरस गांजा पिऊन नंगा साधू यांनी सीतेला इलिगली लवकुश तयार केलं. तिथं एकलव्य आदिवासी होता मूर्ती घेऊन, बरोबर आहे. आणि हा पुष्पशुंग, हा बघा आमचा जज म्हणतो मला पुष्पशुंगाने बुद्धी दिली रामाने. आणि दादा त्यांनी त्याची अग्निपरीक्षा घेतली. आणि लक्ष्मण म्हणजे आमच्या आया बहिणी भोगासाठी चेन्नईला गेला. आणि दादांनो राम सीता लक्ष्मणाला मूर्तीला टाकलं चप्पलची माला आणि लोकांना सांगितलं नाक साप चावला ते एक काटो बम्मन को. आता महाराष्ट्राचा गरीब मराठ्यांनो सांगा, हे क्रांती करावं लागेल. आणि माझ्या 90% मूळ निवासी लोकांनो बाबासाहेबाचा बदला घ्यावा लागणार आहे तुम्हाला. हे इतके क्रूर आहेत, हे सुधारणार नाही आहेत. कारण यांनी पूर्ण प्लॅनिंग केलं आहे CCNP. आणि सगळी नाळ यांची बाप नमा या महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात. सांगा कोण बसलेले आहेत? सांगा कोण बसले आहेत? आहे पूर्ण घराणेशाही. 61 लाख रुपये खासदाराला, 11 लाख रुपये. बघा तो 4 वर्ग नापास लोणीकर. माझा बाप होय म्हणते. अबे भोसडीच्या जाणारे आपल्या आईला घेऊन जा, आपल्या बापाला घेऊन जा. आहे ना मोदीचा, आणि तो भागवत आहे ना हेल्याचा डॉक्टर, त्याला मस पाहिजे ना. तो थकते का? 3 करा म्हणते ना. आणि एक बाई तर आहे 56. आणि त्या फडणवीसची बायको म्हणते वेश्या व्यवसाय. अरे काही शरम बिरम वाटते का तुम्हाला? कुठं आहे रे ब्रह्मा? जगामध्ये कुठं असं आहे का रे? आज 5000 वर्ष झाले ना, 75 वर्षात, आणि तुम्ही गुलाम जनावरांपेक्षा अक्कल नाही? कुठं आहे रे ब्रह्मा? काटा यांना. आता माझ्या शेतकऱ्यांनो, गरीब मराठ्यांनो, शेवटी मानवता, आपण ही लढाई लढावं लागणार आहे तुम्हाला. मानवता, इन्सान, ह्युमॅनिटी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय सगळं संपलेलं आहे. 9 शेतकरी मरतायत. त्यानंतर बघा दादांनो पेरियारने काय म्हटलं? काटो सालों को, नाक साप काटणे से बम्मन को. आणि 1920ला 85% लोकांना 69% आरक्षण घेतलं. किती होते? पेरियारनी या देशामध्ये नीडल पासून मिसाईल आलेलं आहे. बघा कोण आहे? KR नारायण, अब्दुल कलाम साहेब. कोण आहे? हा अतिशूद्रामधला टर्न झालेला मुसलमान, केरळातला, मिलिटरीमध्ये नोकरी केली. माझा जो होता कंट्रोलर गुलाटी, मी औंधच्या सिक्युरिटी ऑफिसमध्ये झालो, तो त्याचा क्लासमेट होता. अरे एवढा ब्रिलियंट होता दादांनो. 200 फाईल ठेवा आणि त्याला विचारा या फाईलच्या या पेजवर हे लिहिलेलं आहे म्हणत होता. म्हणजे कसे कसेच लोक होते. त्याचा मित्र होता, तोही डिफेन्समध्येच आलेला होता. इस्रोचा प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आणि 19 ऑगस्ट 2020ला जगातले सायंटिस्ट टॅलेंटेड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पूर्ण भारतातले एवढं स्वागत केलेलं आहे बाबासाहेबांचं. दुसरं त्यानंतर अतिशूद्र KR नारायण. DSW बाबासाहेबांनी इंग्लंडमधनं PhD घेतलेले. बघा दादांनो, माझे गुरुचं नाव सांगतो. नागपूरचे मामा देशमुख. 1935 किंवा 36चा जन्म आहे. 1969ला आतंकवादी, देशद्रोही, जनसंघ RSSचे MP MLA 400 पटीन डिक्टेटर लोकांनी, आतंकवादी लोकांनी त्याची मयत काढली. भ्याला नाही. ए गांडू चला, कोणी प्रकाशन केली नाही. अरे ये है नागपूर की कोम. आणि दादांनो आत्ता मेले 5 महिन्या अगोदर. आणि या गांडू लोक हे मराठ्याचे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि हे वामन मेश्राम सारखे दलाल भडवे लोकांनी कधी स्टेजवर बोलवलं नाही. आणि बहुजन नायक कांशीरामजी ज्या ऑफिसमधनं रिटायर झालेत, R&D मधनं भांडण झालं,
बाबासाहेब आंबेडकर गेले, सायकलने फिरले, कपडे धुवायचे मेलेल्याचे कपडे, आणि त्यांच्यासोबत 50 वर्षापर्यंत राहिलेत हे आमचे डॉक्टर मामा देशमुख साहेब. कोणाच्या स्टेजवर नाही गेले. आणि अशा महान कांशीरामजी जेव्हा क्या नारायणला भेटायला जायचं गेटपर्यंत सोडायचे. दादांनो, कांशीरामजी महान आहे. आणि हे आंबेडकर नामावाले, हा नरेंद्र जाधव 6 प्या दाखवा रे भडव्यांनो कुठं ब्रह्मा आहेत. माझ्या समाजातल्या नाही यांना बायकॉट करा आतापासून. आणि 13 कोटी पोरं सांगा कुठं ब्रह्मा आहेत आणि कापू यांना. आम्ही मावती देतो. आम्ही आहोत भेणारे नाही आहे EVM वाले. हा मोर्चा दूर आहे भानुप्रतापजी, बलराज मलिक साहेब, त्यानंतर प्राचासाहेब मंडल. आम्ही भेणारे नाही आहोत. दाखवा कुठं. पूर्ण करा. या फ्रॉड इलेक्शन झालं आहे 35 वर्षापासून आणि कुठं ब्रह्मा आहे. हे गांडूगिरी दादागिरी करतात. पूर्ण गांडू टेरिस्ट लोक बसले आहेत 5000 वर्षापासून 50 पासून. ऐसे है कांशीरामजी. आणि काय नारा लावतात, हाती चलेगा ब्राह्मण क्षेत्रे. गांडू शरम नाही आती. आणि या महाराष्ट्रामध्ये यांनी स्ट्राईक केलं. AIDF BMSनी. कुणाची संघटना आहे, आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ. इंदिराजींनी तंग येऊन 25 जून 75ला इमर्जन्सी लावली. आणि हा हरामखोर RSS जनसंघ बघा. हा जयप्रकाश नारायणनी कोण होते, चरण सिंग चंद्रशेखर, शरद यादव, लल्लन सिंग यादव, कर्पूरी ठाकूर, रामविलास पासवान, मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव. बघा तो टेररिस्ट अडवाणीने, पेपरवर चोर. आणि कांशीरामजी या लोकांनी जन आंदोलन केलं इमर्जन्सी विरोधात. अरे हा हरामखोर जेठमलाने, सिंधी बच्चा यांना फुकटाच्या जागा दिल्या. आणि तो आतंकवादी अडवाणी पाकिस्तानने डिक्लेअर केलेला. याने इन्व्हॅलिड केलं इंदिराला याच्या विरोधात, राजनाथच्या विरोधात. आणि मग ती हे झाली. आणि दादांनो त्यानंतर बघा 76ला इंदिराजीला कळालं सोशल स्टडी, कारण ती राजाच्या घरात मोठे झालं. तिने जातीवाद आणि धर्मनिरपेक्ष ॲड केलं. आणि 76ला राम हेडव साहेब नागपूरचे आमच्या समाजाचे आणि ह्या 33 जातीमधले ठाकूर म्हणा याच्यातले त्या लोकांनी इंदिरा आणि कोण कांशीरामजी सोबत उमरेड ड्रामटेकमध्ये निवडून आलेले होते. त्यांनी रिक्वेस्ट केलं, सांगा ना आम्ही एका गावात राहतो, आमच्या मायेजवळ डुकर झोपलं, याच्या मायेजवळ काय झोपलं, ब्रह्मा. कोणाचा, हा वामन मेश्रामनी काढला अखिल भारतीय आदिवासी महासंघ. आणि तो अर्जुन मेघवाल. आणि पूर्ण 7% जमीन हे ते सगळं खाऊन हरामखोर त्याच्यासोबत लग्न केलं. संभाजी बिगड 48 आता पडून आला गांडीवर लात मारल. एकाकडनं शरद पवार निजामाचा अवलाद आणि दुसरा तो आर्याचा अवलाद भागवत. कुठं आहे रे, खोटा आदिवासी 14 जातीचं संघटन काढलंच. आणि दादांनो बघा 76ला ते झालं एरिया. आणि 77ला बघा कोण आले तर जनता पार्टी, जनता दलची गव्हर्नमेंट. नॅशनल हेडवॉर्डने जगजीवन रामच्या पोराला बदनाम केलं. किती बदमाश आहेत हे. कोण बसले आहेत ते, मी तुम्हाला विचार कॉर्पोरेट सेक्टर ज्युडिशियल कोण बसले आहेत सुप्रीम कोर्टमध्ये, मी विचारतो आज कुठं मिळालं तुम्हाला. आज तुमच्या अकलेल्या कुत्र्या मांजरापेक्षा अरे ते तरी हे करते आहे का विचार तुम्हाला. आज 25मध्ये तुमचे लोक दगडासाठी जातात, हे पैसे देतात आमच्या टॅक्सचे, जा रे हे आमच्या आईबहिणी चालले. हे दंगा साधूचं ग्रुप यायला डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट हे आंबेडकर नामावर बसणारे. हा आणि म्हणतात काय नशिबात होतं. अरे गांडू लोकांना नशिबात होतं हे यासाठी 1000 वर्षापर्यंत अतिशूद्र शूद्र लोकांनी आपले आहुती दिली. असं मिळाला का एकमतचा अधिकार, काटला यांना बी. बाबासाहेबाचं बदला घेतल्याशिवाय राहायचं नाही. आता अति झालं यांचं. तुमचं शिक्षण गेलं, रोजगार गेलं. गांडू लोकांना हा सिम्बॉल हे केलं. नंगा साधू संविधान पाहिजे काय रे निजामी मराठ्यांनो, या गरीब मराठ्यांनो. एक मी पण पुण्यात राहतो, हे काय राजकारण आहे जगाच्या पाठीवर आहे का असं कुठं. त्यानंतर कोण झाला, हा झाला बामन मोरारजी देसाई गुजरातचा. आणि हे सगळे होते मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद, सगळे जनता दल जनता पार्टी. यांनी मंडल कमिशन मांडलं. मंडल साहेबांना रिपोर्ट द्या, झालं यांचं डोकं. आणि संपली होती काँग्रेस जनसंघ RSS. बघा हा हरामखोर निजामी मराठा शरद पवार मरत नाही या आदिवासींवर आज 45 वर्षापासून. 50चा गुन्हा प्रूव्ह करा. आणि EWS कुठून आला रे, सुप्रीम कोर्टचे हरामखोर लोग, वर्ल्ड के टेररिस्ट लोग. ये कौन सा कानून है, मैं आज पूछ रहा हूं कुठला कानून आहे. EWS हे काय गरीब लोक आहेत हा. आणि OBCला क्रिमिनल लावलाय 60चं.
काय रे ते लिखून बी कलार, हा ओबीसीच्या दलाल भडव्या लोकांना, बलात्कारी खुनी आतंकवादी लोकांना भुजबळ, हा हाके, कुठं आहे रे ब्रह्मा? आणि निजामाचा तुम्ही गरीब मराठ्यांनो कधी अक्कल येईल तुम्हाला? ते बघा ना, गु खाणारे मराठा सेवा संघाचे कोकाटे बनबरे, हा तो गायकवाड, बोला ना तोंडात ना, कुठं आहे रे ब्रह्मा? आणि त्या जरांगे पाटला मूर्ख बनवता, तो संघातला पाडलेला माणूस ज्याला संविधानाचं नाव कमीपणे वाटते, किती मूर्ख बनवार. आणि त्यानंतर बघा यांनी हा जनसंघ RSS वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली आणि यांनी पुलत तयार केले. कोण होता? आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSS होता का नितीन गडकरी बादका मिस्टर? माझ्या देशातील लोकांनो, कापा यांच्या घरात घुसा, विचारा ब्रह्मा कुठे. एकच प्रश्न, ब्रह्मा आणून दाखव, नाही तर तुम्ही तुमच्या घरात बसा. हराम, तुमच्या बापाच्या देश वगैरे 3% 10%चा. हे का पॉलिटिक्स आहे? तुम्ही भाडव्यांनो त्याची दलाली करता, त्यांच्या माता दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून. जेव्हापासून मनुष्य तेव्हापासून सांगा ना, मोगलला कोणी बोलवलं? आणि हे प्रेस मीडिया बदमाश महाराष्ट्रातले सगळे गुंडे मवाली बलात्कारी खुनी बसलाय. कुठं आहे ना ब्रह्मा? कोण बसले आहेत? कॉर्पोरेट सेक्टर ज्युडिशरी फ्रॉड इलेक्शन 30 वर्षापासून. त्यानंतर 80 मध्ये बघा परत निवडून आली इंदिरा गांधी. 80 मध्ये टीव्ही आला आमच्या देशात आणि 80 मध्ये जनसंघ RSSची बीजेपी झाल्या, फुल आलं. 81 ला जनगणना झाली. ऐका, 1,10,00,000, 2च्या ठिकाणी 4, हा 13च्या ठिकाणी 25, 14 जातीच्या 25, 4 खासदार, एका कास्टमध्ये 2-2 खासदार. आणि गधड्या लोकांनो आम्हाला म्हणता तुम्ही खोट्या आदिवासी. काय रे? कापा यांना, या आर्य लोकांना कापा. आता अति झाले यांचं. जगामध्ये आहे का असं कुठं ब्रह्मा? मेरे देश के लोगों दिख लो, सालों को काटो इनको. अभी ये सुप्रीम कोर्ट के जज को काटो, सबसे बेईमान बैठे साले हरामखोर. हमारा CCLP पे पूछ रहे तुम्हारा बाप का देश है क्या रे? 5,000 साल और बाद में 75 साल में वही गाड़ रहे. कोण बैठे रे? सगळ्यात बदमाश या महाराष्ट्रात पोलीस कमिशनर पासून त्याच्यापासून माणसाला कापता. हा काय चाललाय तुमचा तमाशा? आणि आम्ही खोटे आदेश. आणि हा वामन बेसरामने अखिल भारतीय आदिवासी संघ काढला, तो प्रवीण गायकवाड भद्रावतीचा. आणि गांडू आम्हाला म्हणता तुम्ही खोटे आदिवासी स्टेजवरून. भडव्यांनो, आणि 50 पासून आमच्यावर अन्याय अत्याचार कुठं आलं रे? 67 गरीब आहेत का रे? हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य गरीब आहेत. हे पाप या कांशीरामजीच्या पार्टीचं. अरे किती अन्याय अत्याचार करणार. यांना वाटते की आजही आम्ही कुत्र्या बकऱ्यापेक्षा कमीच आहेत. बघा ना काय प्रचार करतात. हिंदू मुस्लिम, मुस्लिम हिंदू, कत्ल करून टाकली लाखो लोकांची. आणि 84 बघा इंदिरा गांधी लागू करणार होते मंडल कमिशन. हा RK धवन, गोल्ड टेम्पल कांड, भिंद्रनवाला कांड. बघा डोकं बघा यांचं. कारण हे याच्यात 2 गट आहेत. हा बाळासाहेब देवरस 75 मध्ये इंदिराचं गु खाल्लं, पाया पडला होता भडवा. हा हे आर्य लोक इतके नीच आहेत ना, यांना कापूनच काढा. आता झाट मारे साले दजबीज करून खतम होऊन घेतो. महाराष्ट्रात सगळं करून जजला तुम्ही बसवणार, पोलिसांना ड्रेस, हा सगळे अखिल भारतीय विद्यापीठ परिषद हे. आणि हे निजामी मारायचा अवलादो कधीच दुःख पाहिलाय का तुम्ही? गुंडे मवाली बसलेले कोण आहेत रे? बलात्कारी खुनी आतंकवादी नाही का रे? काय क्वालिफिकेशन आहे रे? हा 4थी पास, 9वी पास, 12वी पास. आणि तुम्ही गुलामगिरी करता. अरे आपल्या आया बहिणी पाठवा ना त्यांच्या घरात. तुम्हाला काय अधिकार दिला अध्याय करायचं? हा देश आमच्या नावे का 90% कुठं नाही? आम्ही विचारतो आज सुप्रीम कोर्टला सगळ्यांना. ह्या पोलीस कमिशनरला विचारतो ना महाराष्ट्रात यायला. आणि माझा भाऊ आज भूषण गवईला विचारतो, ओळखतो म्हणजे आई वडिलांपासून. हा होय काकाजी चिकनवाल्याचा पोरग. सगळ्यांनी चौप आली आहे नागपूरला आलं की उमरेडची. सांगा कुठं आहे तर? हा कोणता अन्याय त्याच्यावर होय? आम्हाला 50 पासून तुम्ही प्रूव्ह आणा म्हणून आज 45 वर्ष अन्याय करता. आणि EWS इलेक्शन 10%, 67 यांना. हे का गरीब आहेत का? अरे काय रिझर्वेशनची व्याख्या काय? सोशली आणि इकॉनॉमिकली सांगा. आम्ही सोशली आहोत ना? कुठं मिळालं आजादी? हा अरे मी शिकलो त्या काळामध्ये फुकट शिक्षण मिळालं बाबासाहेबांच्या संविधानाला, तेव्हा मिळालं की नाही? का दारू बिरू पिऊन आहे नशेडी? आणि ते येतात UP बिहार आणि राजस्थानच्या मारवाडी आमच्या महाराजांचे करतात. काय रे गरीब मराठ्यांनो, गांडू लोकांनो, हा तो छिंदम, हा तो फुलेचा अवलाद आला. दलाल भडव्यांनो बायकॉट करा. यांचं सोल्युशन आहे माझ्याकडे, मी लिहितो YouTubeवर.
सगळ्यांनी मिळून सिंपल सोल्युशन यांचं. आणि तिला मारलं यांनी कोणाचा हाताने? हा, आर के धवन, आर्याचा अवलाद, 2 सदाचे थ्रुणी. आणि त्या बिचाऱ्याला अरुण वैद्य आर्मी चीफ होता, हा, त्या बिचाऱ्याची हत्या केली. आणि गांडू लोकांनी खालिस्तानी म्हणतात, निकलो मेरो खालिस्तान, काटो सालों को अभी से, शुरू करो, इनका बाप का देश नहीं है, सबसे पहले जज लोगों को काटो सालों को, इतना पैसा है. हाँ, पहला जज बना के.आर. नारायण ने, उसके ईडी लगा दिया. अभी दूसरा जज बना, उसके पीछे कर रहे. किधर है ब्रह्मा? एक मत का अधिकार दिया. 30 साल से फ्रॉड इलेक्शन. देखो इनकी बुराई है. और कौन है ये बीएमए से पढ़े लिखे लोग की संगठन एआईडीएफ. और 84 में देखो मजा, ये फिरोज गांधी का लड़का, मोगल और पंडित का औलाद, बाबा साहब का खून का बदला लेना है गांडू इन आर्य लोगों से. देख लो, हा झाला पायलट होऊन प्राईम मिनिस्टर. आणि याचा संजय गांधी बघा, हे गेली होती एक साऊथ इंडियन हिरोईन काश्मीर फिरायला. ज्यावेळेस इमर्जन्सी त्यावेळेस बन्सीलाल व्ही.सी. शुक्ला, संजय गांधी, त्या हिरोईनला यांना पकडून त्याच्यावर रेप करायचं होतं. पळाली तिथं ते, आणि पळाली येऊन ती बाईने, हिरोईनने म्हाताऱ्यासोबत लग्न केलं. आणि आता ती या बलात्कारी, आतंकवादी, देशद्रोही हत्याऱ्याची खासदार आहे. तो मेला 80 मध्ये, त्या काहीतरी हेलिकॉप्टर 80 मरून गेला. आता मला का मारलं माहीत. आणि याचा पोरग पायलट होऊन प्राईम मिनिस्टर, याला काहीच नाही. हा राजाचा घरचा पोरग, याला नेलं 84 मध्ये. यांनी राम मंदिरचा दरवाजा उघडला. बघा किती क्रूर आहे ते. आणि तिथं मूर्ती ठेवायला लावली. आणि लाखो, आणि याचा बाप कोण होय? मुघल फिरोज गांधी कोण होय? हा, लाखो करोड लोकांची कत्ल केली. झालं हिंदू मुस्लिम. आणि जिजा राहिला 650 वर्ष, तेव्हा नाही होता. आणि आता हा, याला जिजाची आठवण झाली. हा हरामखोर, जगातला सगळ्यात टेररिस्ट, हा सांड ढोराचा डॉक्टर, हेल्याचा, याला मस पाहिजे. पाठवा रे, 56 घेतात टांगाचे, 3 पोरं पाहिजे म्हणते. अरे काही शरम बिरम आहे का रे या लोकांना? त्या फडणवीसची बायको म्हणते वेश्या व्यवसाय द्या. ती एक बाईमध्ये 56 घेतो एका टांगेतनं. हा म्हणतो 3 करा रे. हा हेल्याचा डॉक्टर, मस पाहिजे याला. आणि हे 5 स्टार हॉटेल, आणि हे राजकारण म्हणजे बलात्कार, खुनी, आतंकवादी. कोण बसले आहेत रे? हा, संध्याकाळ झाला का दारू पाणी पितात ह्या महाराज लोक, बलात्कारी, खुनी. संध्याकाळ झाली का प्रवचन, 10 पोते आणले, बटाटा टाकला का तो गुंडा येते, आतंकवादी पू करत, आणि पोलीसवाले मागे. हा, आणि यांचे चमचे सगळे आतंकवादी, आमदार खासदारांचे पोरं आमचे. साहेब, ओ साहेब, ओ साहेब. आणि संध्याकाळ झाली, तुझी सोय केली आहे, ते चिकन दारूची सोय केलेली आहे. हा, आणि महाराज तुमची सोय झालेली आहे. आणि कानात सांगतात, हो साहेब 18 वर्षाची आहे बरं का, 21 वर्षाची आहे खंड. हा ठीक आहे, ठीक आहे. अरे काय हे चाललेलं आहे महाराष्ट्रात? हा, ज्या महाराष्ट्रामध्ये शूद्र अतिशूद्र एवढी मोठी क्रांती केली. आणि मी आज विचारतो, हे का पॉलिटिक्स आहे? काही शरम बिरम वाटत नाही का तुम्हाला शिकलेल्या लोकांना? काय रे मराठा सेवा संघाच्या लोकांनो, कोकाटे, बनबरे, रणजित, कुठं मेलेत का रे तुम्ही? काय रे प्रवीण गायकवाड, मी आहो ना पुण्यात. काय रे अमोल कोल्हे, काय रे मिटकरी, गांडू मिटकरी. अरे तू तर मरणार आहेस, कॅन्सरने मरणार आहेस तू. आणि काय सुषमा स्वराज, बाबासाहेबाला मानतेस का तू? आमच्या बहिणी सुद्धा ज्योतिराव फुलेचं चित्रपट जय परशुराम, ह्या का वांजोळ्या आहेत का? आणि ती लता मंगेशकर, हा तुपे साहेबांनी दिलं, मी गाणे नाही गाणार, 2 पोरांची आई मरून गेली. काय हे पॉईंट नाही का? आज शेतीवाले मरत आहेत. त्यानंतर बघा 85 मध्ये आतंकवादी देशद्रोही अटल बिहारी वाजपेयी, हा हरामखोर मनोज सिंघवी जित्ता आहे, आतंकवादी देशद्रोही. आणि प्रकाश काळात आर्य लोकांनी ईव्हीएमचा प्रस्ताव त्याच्याकडनं पास करून घेतलं. सांगा खरं आहे का खोटं आहे? आणि हा 90 मध्ये म्हणतो 1 रुपया टॅक्स येते, 10 पैसे खर्च करा, 90 खातात, मी आलो तर 15 पैसे. कारण कांशीरामचे 1585 चळवळ. कांशीरामने बीएसपीची स्थापना केली 84 मध्ये 14 एप्रिलला. काय म्हणतो, तिलक तरवा तराजू मारो सालों जूते 4. हा, आणि अटल बिहारी म्हणतो मेरे पैर में 2 कांटे, एक कांशीराम और एक ये. बरोबर आहे. आणि हा म्हणतो राजीव गांधी 91 होता, तो मैं आके गया तो 15 पैसा खाने दूंगा, 85 खर्चा करूंगा. आणि हा बदमाश कपिल सिब्बल बघा 89 मध्ये व्हीपी सिंग साहेब बोफोर्स काढून बाहेर निघाले, याला प्राईम मिनिस्टर झालं. कोण होते? हेच जुने होते. मुलायम सिंग यादव, अखिलेश यादव, मुलायम सिंग यादव, लालू, सगळे
दादांनो त्यांनी मंडल कमिशन लागू केलं, बरोबर आहे. आणि यांनी अंजुसला काढलं आणि यांनी सगळ्या यहुदी आतंकवादी आर्य लोकांना युनिव्हर्सिटीत भरून ठेवलं. आणि नंतर झाला चंद्रशेखर आणि मुलायम सिंग यादव, कांशीरामजी, अर्जुन सिंग, व्ही.पी. सिंगने आमच्या बॅटिन क्वीनला किती बलात्कार केला, तिच्यावर फुलन देवीला 2 वेळा निवडून आणलं, माफी मागितली बिचारीने. आणि दिवसा ढवळ्या 2001 त्याला मारून टाकलं तो राजपूत. आणि त्यानंतर बघा सुनंदा पुष्करची हत्या केली. कोण होतं तो? साऊथचा शशी थरूर. करा कॉर्पोरेटरची काय होती ते शब्द वापरा तुम्ही. ग्रीन रेड कॉर्पोरेटर के थी वो. त्यानंतर हा हरामखोर वेणुगोपाल आणि रमेश जयराम. 24 अकबर रोडला मी गेलो. मला ह्या डुकराचा गू खाणारा हा राहुल गांधी मार्च 2024ला याने मुंबईला आला, जेव्हा यात्रा काढली होती. हाके म्हणून आहे नागपूरचा CCA मेंबर. आणि हा हरामखोर हा साने म्हणून मीडियाचा हे आहे नागपूरला. मला निरोप दिलं की तुम्हाला राहुल गांधी सिक्युरिटी देणार आहे. अरे गांडू राहुल गांधी, साले हरामखोर, सुअर का गू खाने वाला, देश का दुश्मन. 24 अकबर रोडला गेलेलो आहे मी. विचारा हा बुलढाण्यावाला आमचा खासदाराचा पोरग वासनिक, मुकुल वासनिक, रात्री 8 वाजता बसले होते. त्यानंतर ते एंट्री बघा मागच्या 8 मध्ये. आणि दादांनो त्यांना रूम मध्ये जाऊन म्हटलं तुम सुअर का गू खाण्यावर राक्षस के औलाद है, बताओ साले, बोला पूरा फ्रॉड इलेक्शन हो रहा है. आणि हा परिमंडलवाला उदित राज हरामखोर, बघा हे असे हरामखोर बीजेपीचा खासदार, याला म्हटलं फ्रॉड इलेक्शन यार चलता है. आणि परिमंडल सोन्या की टट्टी खाने वाले, आणि हे आंबेडकर नावा बसल्या. कुठं मिळाले रे आजादी? हा अरे किधर है ब्रह्मा? क्या मेरे भाई रतनलाल 75 का है, तो 10 साल का था. अरे हंसी आ रही है मेरे को, इतने तुम पढ़े लिखे लोग, ये की तो क्वेश्चन है कहाँ आजादी मिली है? है क्या ब्रह्मा वर्ड के अंदर? साले को काटोगे अभी, काटेंगे. हाँ, मैं सुप्रीम कोर्ट तुमको भी काटेंगे अगर तुमने CCN पे ये किया और महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा नहीं हटाया और UVM नहीं हटाया. हमारे भाई ने बोल दिया कि जब तक के एडवोकेट बाळा साहब आंबेडकर ने, तुम बाल का हाथ को दिखाओ, साले घर में घुस के नहीं काटेंगे तो किधर आजादी मिली रे? काय रे गरीब मराठ्यांनो, कधी अक्कल येईल? यानं फुकट शिक्षण देतो, मी देतो, सगळा कर्ज माफ नाही, 1-1 लाख रुपये एवढा अभ्यास झालेला आमचा. जगातला श्रीमंत आहे महाराष्ट्र. हा खरं आहे का खोटं आहे? आणि त्यानंतर बघा दादांनो, हे संपले होते, एकदा संपले. हा निजामीचा औलाद, हा शरद पवारने पुलोत काढली. दुसऱ्यांदा संपले होते बघा, पेरियाच्या नावाने, त्या तमिळच्या नावाने त्याला बॉम्ब स्फोट उडवलं. कोणी मेलं का? डोकं बघा याचं किती आहेत. कोण बसले होते? कोण होय? राजीव गांधीला यावेळेस EVM आणि राम मंदिरचं हे करणार आहे? सांगा. आज जिजा राहिला तर हिंदू मुस्लिमची कत्ल करणार आहे. सांगा कसं डोकं चालतंय. आणि हरामखोर हा नरसिंगराव, 7 पोरं आहेत. हा रामटेकमध्ये निवडून आला, रामटेकमध्ये इंजिन झाला आणि ट्रेन घेतलेला संघाच्या ग्राउंडमध्ये, आतंकवादीचा ट्रेनिंग. आणि PML आणणारे चिदंबरम, प्रणब मुखर्जी आणि हा हरामखोर कपिल सिब्बल. सांग डोकं बघा बैमानाचं यांचं. सगळं नागोडच करतो. आज 2 तासाचा व्हिडिओ झाला तर चालेल, नागोडच करतो यांना. विचार करा खरं आहे का खोटं आहे. आणि कुठं आजादी मिळाली, कुठं ब्रह्मा आहे? घुसा यांच्या घरात, कापा साल्यांना, यांना आर्यांना. हा आणि हे निजामी बराडे, शरद गुंडे, मवाली, बलात्कारी, ते एक पोरगी बिचारी, 12 गुंडे, आणि तो गुंडा म्हणतो त्याला. साल्या हरामखोरांनो, अरे आम्ही 90% पैसे भरतो, शिक्षण गेलं, रोजगार गेलं, शेतकरी मरतायत, बँकाच्या बँका लुटून गेल्या. तुझ्या बापाचा देश होय का रे आर्यांनो? आणि तुम्ही दलाल भडव्यांनो, स्वतःला निजामी मराठा क्षत्रिय समजता. कुठं आहे रे? तुमच्या घरामध्ये ते घुसलेत आणि पैसा आमच्या. हे कोणती सवय होय रे ॲडिकेट? तुझ्या बायका पण निघाल्या लचाट, सांगतात पाकिस्तान हे म्हणून. शरम नाही वाटत? 26 लोकांना मारलं ललित प्रभातनी, आणि 19 मध्ये 40 याला मारलं आणि त्याला सोडून दिलं. करा ना अरेस्ट.
आणि बघा दादा, त्यानंतर पोलीस कमिशनर, जज, काय सगळ्याची हत्या. आणि त्यानंतर बघा या हरामखोर हा नरसिंहरावने गेट करार केला, जमिनी गहाण, गव्हर्नमेंटच्या वापिस, अंडरटेकिंग. आणि 92ला ओबीसीच्या लोकांना क्रिमिनल लावलं या बाळासाहेबासोबत, तेली कुणबी कलार. अरे वाचाल तर यांना दंगल करायची आहे. आणि हे निजाम्याच्या औलादी त्याला पागल केलेलं आहे जरांगे पाटलाला. अरे जो संविधानाचं नाव घेत नाही, एवढे मोठे बाबासाहेब जय शिवाजी जय भवानी म्हणते ना, हा कोण लागून गेला रे येड्याचा बाजारा. हा जरांगे सगळ्यांना. आणि याच्याजवळ कोण आहेत? हे सगळे दलाल भडवे, गुंडे, मवाली, आतंकवादी, राजकारणातले दलाल भडवे. हे संभाजी ब्रिगेडचे चेले, मराठा सेवा संघाचे चेले, बोला ना रे. आणि हे असे हे बामसेबच्या संघटन. त्याच्यानंतर फुलेच्या नावाने तो बघा खेडेकर काय म्हणते, यात्रा काढते जिजाऊच्या नावाने. सांगा काय होणार आहे? हा प्रवीण गायकवाड, या ना पुण्यात आहो ना मी. आणि त्यानंतर क्रिमिनल 93 मध्ये यांना मेजॉरिटी नाही, शिबुचोना जेलमध्ये. 94 मध्ये 114 गोंडगोळीला मारलं नागपूरमध्ये आदिवासींचा बीजेपीची गव्हर्नमेंट. आणि 94 मध्ये आनंद मार्गासाठी एक प्लेन भरून हत्यार आलाय आतंकवादीसाठी. 96ला 13 दिवसाची गव्हर्नमेंट पाडली कांशीरामने. आणि आता तिलक तलवार तराजू मारो चालू करत ब्राह्मण क्षत्रिय पुंगी बजावेगा, हाती चलेगा. आणि गांडू लोक भेतात बोलायला, पडपड कर गुलाम समाज पार्टी. आणि त्यानंतर देवगौडाचे धोती सोडली. कोण होता? सीताराम केसरी ओबीसी, ह्या आतंकवादी संघटन काँग्रेस, यूपीए गव्हर्नमेंट. कोण झाला? कोण होता? नरसिंहराव. यूपीए जात होता ना. क्या सोनिया का रे डुकराच्या गुखा. अरे इतका हरामखोर आहे राहुल गांधी. सांगतो त्याच. 4 मध्ये मग आली हे आज शरद पवार म्हणतो सोनिया गांधीला हे विदेशी आहे. आणि तो सन्मा मेला. 9 मध्ये परत आली. आणि हे प्रेसवाले होणार जीडीपी बडा फीडीपी बडा. सुप्रीम कोर्ट म्हणतो 13 मध्ये इट इज नॉट फेनपीड व्होटिंग मशीन. अरे त्या वाउचरमध्ये लिहिलेलं आहे, एक खोट झालं की 1.5 मिनिटांनी करतो. कोण बसल्यात? 4 डायरेक्टर तेच, लोडिंग करणारे तेच, 5 टाईपने आहेत, मशीन चेंज करतात. म्हणून वर्कआउटवालीला मिलिटरी आणली. आणि हे गेले होते सुप्रीम कोर्ट म्हटलं ऑक्टोबर 13 इट इज नॉट फेनपीड व्होटिंग मशीन. आणि नुसतं पीक म्हणून आवाज येत होता. अरे बाबासाहेबाला मूर्ख बनवलं तर तुम्ही कोण की झाड की पत्ती आहे? कोण आलं 14ला? आणि पेगॅसच आलं. बघा ते विठ्ठलराव विखे पाटील शिवसेनाचा आणि त्याच्या पोरगा पोषण. ते लक्ष्मी शुक्ला, परमवीर सिंग. आणि आता अजून आली आहे तुमच्या लात्याखाना. आणि 1 जानेवारी 2018ला भीमा कोरेगाव कोण होता? हा हरामखोर यहुदीचा अवलाद, आर्य राक्षस फडणवीस. आणि दुसरा राक्षस तो निजामी मराठाचा अवलाद. मरत नाही या आदिवासीच्या करोड लोकांचा 33 खोटे आदिवासी कोणत्या कायद्यात बसले? सुप्रीम कोर्टच्या हरामखोर टेररिस्ट लोकांना. आणि महाराष्ट्रातल्या पोलीस कमिशनरला विचारतो, एचडीओला विचारतो, आणि हायकोर्टच्या जज लोकांना कोणत्या कायद्यात आहे रे? SC STला 50चा गुन्हा. आम्ही का त्यांच्यापेक्षा का श्रीमंत आहोत? गांडू लोकांनो. अरे आम्ही आहो कष्ट करणारे गव्हर्नमेंट. यांना तर बायका पाहिजे होत्या पिये चिकण्या. आणि आज बघा हे किराण्याच्या दुकानापासून तर बिल्डरपर्यंत मारवाड्याला पाहिजे तुम्हाला चिकण्या पांढऱ्या. गांडू लोकांना पैसा घेऊन मरणार आहे का रे? काय चाललंय रे? हे का राजकारण होय का रे? आम्ही मरायला जाऊ कापा यांना. या मर्द मराठ्यांना बाळासाहेबासोबत 35 वर्ष झाले फ्रॉड इलेक्शन होतं 30 वर्षापासून 99 पासून. आणि त्या हरामखोर नागरिकांनी जगातला टेररिस्ट अटल बिहारीने रक्त देता त्याचं पेन्शन बंद केलं. निघलो मेरे फौजी लोगो, बहुत तुम्हारे ऊपर अन्याय अत्याचार किया हुआ है, चलो लड़ो देश लड़ाई, आज़ादी की तीसरी लड़ाई. सोने की चिड़िया है, चलो आ जाओ सब मिलकर संविधानवादी, हम इसको सोने की चिड़िया एज इट इज महाराष्ट्र को बना के दे, मैं बना के दिखाता हूं, आ जाओ मेरे भाई के साथ, अकेला लड़ रहा है. आणि 19 मध्ये बघा आनंदराव तेलडू टॅलेंटेड, त्यांचे केसाची ते बरोबर करते का रे? काय रे अमोल कोल्ह्या बलात्कारी खुने 62 लाख रुपये घेता. ये ना वाळ, मी आहो ना तुझ्या खात्यात 2दा, दे ना 1 लाख रुपये, येतो ना, घ्या ना नॉलेज. आणि काय रे केशवराव ठाकरेच्या औलादांनो, काय राज ठाकरे 1 दिवस दाखवलं बंद का परत? का रमेश किनीची केस आली सीबीआय कडून, 89 मारून टाकलंस ना नटराज टॉकीजमध्ये, आणि हिंदू मुस्लिम करून. त्यानंतर सुप्रीम कोर्ट म्हटलं व्हीपॅटचे पर्चे 371 ठिकाणी फ्रॉड. त्यानंतर 20 मध्ये ईडीने केस, 19ला काही मशीन, आणि 23 डिसेंबरला त्या हरामखोर आतंकवादी देशद्रोही बीजेपीच्या खासदारांनी एका पोरीला. आणि हे निघालेत गांडू बाहेर इंडिया अलायन्सचे सगळे, आणि कायदा केला.
तुम्ही याच्यावर हे कराल तर कशावर फायनान्शियल बोलाल हे बोलाल तर, आणि बँकाच्या बँका लुटून गेले आणि पोलीसवाल्याला पॉवर दिले, ड्रेस दिलाय सगळ्याचं. हा हरामखोर आहे RSS. अरे हे महाराष्ट्र चालवत आहे, भारत देश सगळी जळ इथं आहे. सांगा कुठं ब्रह्मा आहे तो? मेरे देश के लोग काटो सालों को, इनको बहुत होगी नौटंकी. अरे आम्ही का मरायला झालो 90%? कुठं आहे रे ब्रह्मा? या गरीब मराठ्यांनो. आणि यांना भडव्यांना विदाऊट व्हीव्हीपॅटने हे नगर परिषद कॉर्पोरेशन याचं घ्यायचं म्हणून हे मराठा गरीब मराठा याच्यामध्ये दंगल करायचा तयार आहेत. सांगा कुठल्या कायद्यात लिहिलं आहे? SC ST ला 45 वर्षात आणि यांना 67चं. आणि हा गांडू स्वतःला वकील आहे म्हणते. हा भडवा, हा संघाचे सगळे पिलावडा आणि हे निजामी मराठाचे आतंकवादी, देजुरे, बलात्कारी, खुने, गुलामगिरी पत्करलेली आहे. गुलामगिरी बोलवा ना, मला सगळ्यांना बोलवा. शरद पवार तू पण आहे, फडणवीस तू पण आहे, आणि तुम्ही या टॅलेंटेड नरेंद्र जाधव सारखे PhD. चला बसू, 1 लाख रुपये द्या मला. आणि विचारा गांडू लोकांनो, या देशाचं तुम्ही ज्या आईने जन्म दिला, तुम्हाला ज्या पोरीने दिलं, सगळ्यांसोबत तुम्ही हरामखोर बेईमानी करतात. सांगा रे, पोलीस कमिशनर पासून, SDO पासून, जज लोकांपासून. कुठून जन्म झाला तुमचा? कुठं आहे ब्रह्मा? एकच प्रश्न, काटो सालों को इनको, जज से लेकर सबको काटो. अभी दोनों लढाई है. एक तर चरस गांजा होऊन हा नंगा साधूचं संविधान. 135 डुकरं बसल्यात SC STचे. आणि तुम्ही महाराष्ट्रात, अरे महाराष्ट्राची नाळ आहे. सांगा खरं आहे का खोटं आहे माझ्या गरीब मराठ्यांनो? या बाळासाहेबासोबत जन आंदोलन करू जिथपर्यंत हा EVM हटत नाही. आणि आम्ही पण तयार झालो आहोत. आता कालच मला सांगितलं प्राचासाहेब भानुप्रसाद बदला, इलेक्शन हो गई नाही. आणि हा हरामखोर बाबासाहेबाचा खुनी मोगलना पंडित चालू, 1 नंबरचा बदमाश हा राहुल गांधी. गांडू तेरे बापने लाया ना EVM. मेन EVM आहे दादांनो. रस्त्यावर उतरा आणि यांच्यावर विश्वास नका ठेवू. कोण आहे ते? एक दिवस दाखवला आणि पडून गेले. त्यानंतर बघा यांची कुर्ता महाराष्ट्रात 79 पासून ते 91 पर्यंत औरंगाबाद बिटवाला शेकडो लोकांची कत्ल केली या मोगला हे यांनी मिळून. पुलोत काढली यांनी, जनसंघ RSS काँग्रेसच्या लोकांनी. सांगा खरं आहे का खोटं आहे? कुठं मेले का रे तुम्ही पॅन्थरवाले? हा, आणि आता त्या औरंगाबादमध्ये याला पाठव उज्ज्वल निकम, हा टेररिस्ट. खैलराजी कांडमध्ये बैमाने, हा त्या हेमंत करकरे बैमानी केली, अडस करा ना त्याला मुश्रीफ साहेबांना. आणि त्यानंतर हिंदू मुस्लिम कांड, श्रीकृष्ण आयोग 19 वर्षात सुटले बिचारे. किती बैमाने. हा, त्या पुरोहितला याला पकडलं होतं 7वीला. त्या बिचाऱ्या हेमंत करकरे मारून टाकलं कुत्र्या बकऱ्यासारखा. त्या कामठेला मारलं. गांडू लोकांना कुठं आहे रे ब्रह्मा? कोण राज करता येत रे? 5,000 वर्षांना 50 पासून कोण बसला येत रे? आजही तुमची बुद्धी कुठं आहे? 19 मध्ये तुम्ही फ्रॉड इलेक्शन घेऊन त्याला रेग्युलर, कोरोना आला, मुसलमानाने आणला, ताले थाला वाजवला, तुमच्या मायबापेक्षा दगड मोठा. हा काय रे? आणि तिथं जाता तुम्ही 25 मध्ये सगळे गुवाचं पाणी प्यायला, कुंभमेळा करायला. आणि यांनी तिथं याला हे काढलेलं आहे वेश्या व्यवसायाचा धंदा, तो मोरे मास्तर. आणि याची बायको म्हणते सगळ्यांना सर्टिफिकेट द्या, फडणवीसची बायको. आणि ते बाई 56 आणि तो बदमाश टेररिस्ट हेल्याचा डॉक्टर. मस्त पाहिजे तुला, आहे ना, घे ना, घेऊन जाणं. 56 घेतं नाही. तुझ्या अँटीना किती लंबा आहे तर 12 इंचा काय 14 इंचाचा? आता हरामखोर, शरम नाही वाटत? कुठं आहे रे जगामध्ये असं? अमेरिकाने हे दिलं, रशियाने म्हटलं, ऑस्ट्रेलिया. आणि तुम्ही का आम्हाला कापणार? कॅम्प तयार केला या तडीपारदी. 60 मध्ये मेला सरदार वल्लभ. किती बदमाश लोक आहेत सांगा. याला कापा आता, निघा रस्त्यावर. त्यानंतर बघा, हा जुलै 97ला 10 लोकांना मारलं घाटकोपरला, काही कारण नसताना. मनोहर कदमला सोडून दिलं. त्यानंतर खैलाजी कांड, हा गुंडा मवाली नाना पडोळे, हरामखोर तेलकुंड्याचे गुंडे. पहिलं खासदार याचा BJPच्या, मग काँग्रेसचा गांडू, आणि आता 4 पार्ट्या मिळून जिल्हा परिषद बसल्यात. असे हरामखोर बलात्कारी खुनी आहेत सगळेचे सगळे. तेलकुंबी कलार आणि हे सोनार. 5-5 वर्षाचा खासदार, 10 बायका भोसडीच्यांना शरम नाही वाटत? तो मापलवार 3,000 करोडच्या 3 बायका. आणि हा खापाडे नावाच्या बाईचा पोरीसोबत 15 मध्ये बलात्कार खून टाकलं आणि एक खिशात चावी. आणि तू जातीचा लात मारशील? अरे गांडू, आम्ही लोक आहोत. भारताची प्रगती तुम्ही काय केलं आहे रे? कुठं आहे रे ब्रह्मा? का 5 साल यांना. त्यानंतर बघा हे कूर किती. काँग्रेस, BJP, RSS अलायन्स के MPML हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर लोकांनी. डोकं बघा.
दोन पक्ष प्रणाली, एकीकडे एनडीए, एकीकडे इंडिया. बघा मजा बघा. कॉमन सिव्हिल रूल, जजचा पोरगा जज, पोलीस कमिशनर आणि एसडीओचा पोरगा एसडीओ. बघा आरती भारती डायरेक्ट. आणि जरांगेचं तिने आणलं ऑर्डर, निकाल जरांगे. आणि जरांगे पागल माणूस म्हणतो, याला अक्कल नाही आहे. आणि सगळे त्याच्या मागे चेले बसले आहेत. तो त्याचा वकील सांगतो केदार म्हणून जाधव. त्यानंतर CCNPR, सगळ्या पोरांना आता पोराचं सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट करा. अरे भोसडीच्यानो, राक्षस के काटेंगे अभी. ये हमारा देश नहीं क्या रे 90% का. हा. आणि काय रे राजकारणानो, महाराजाला शिवाय किती बेशरम रे तुम्ही. हा. अरे 24 डिसेंबर 24ला त्या अग्रवालच्या 3 टप्परवाला 800 करोडने MP MLAचा, MPच्या एका गरीब इंजिनियर पोरीला मारला. 800 करोडचा. 18 वर्षाखाली 1.5 करोडची गाडी घेऊन. मजा बघा, मारून टाकलं. त्याच्या आईचं रक्त ससूनला जाते. आणि का रे पोलीस कमिशनर, SDO आणि जज लोकांनो गांडू म्हणतो तुम्ही. अरे ज्या आईसोबत तुम्ही जन्म घेतलं, ज्या पोरीसोबत, त्यासोबत तुम्ही बैमानी करता. निसर्गाच्या नियमात तुमचं सुद्धा आता अतिरेक चालणार नाही. यांना घमेंट चाललं, आम्हाला मारणार आहे ना. 6 पार्ट्या मिळून जनसुरक्षा कायदा आणला. रुक जाओ अभी. भीमा कोरेगाव की तयारी पूर्ण भारतात करा दादांनो. घुसा यांच्यात, नाही तर ब्रह्म आणून दाखवा. हमारा पैसा, हमने देश की उन्नति की. इतना सफल होने के बाद में क्या किया है इन्होंने. हाँ, रोड हम बना रहे. देखो पंजाब में क्या हाल है. जिस पंजाब के अंदर इतने बड़े गेहूं, अकेला पंजाब. अरे ह्या लोक किती बैमान आहेत. त्यांना खलिस्तान मारतात. आणि हा भोसडीचा हरामखोर लालाचा औलाद, जय जय हनुमान. हाँ, दारू के दुकान गांडू. NIT में पैटा ये पूरा का पूरा फ्रॉड इलेक्शन चुन के आया. आरक्षण का दुश्मन. आणि तो हरामखोर सदावर्ते गांडू. आदिवासींचा याच्यावर तुझे बायकोने तू किती लेक्चर दिलायस रे. खोटे आदिवासी आहे का रे जगात. काय रे सदावर्ते, तुला विचारतो. चल ये ना पुण्यात, आहे का दम. चाटतोय त्याच्यात. कुठं आहे रे असं क्रायटेरिया. एवढं शिकलायस मध्ये. आणि काय सुषमा स्वराज, कशामुळे घडलीस तू. बोल ना. त्यानंतर बघा दादा, नंतरचा कायदा आणला. झालं. CCNPR मध्ये तुमच्या प्रॉपर्ट्या लुटणार आहेत. जे माजले आहेत ना, सर्व्हिसवाले, धंदेवाले, त्यांना हिशोब द्यायचा आहे. शेतीवाल्याचे शेती लुटणार आहेत. CCNPR करून 85 करोडला जेलमध्ये कॅम्प तयार काय झालेले आहेत. 13 करोड पोरं फिरतायत. आणि हे गुचं पाणी पिणारे डॉक्टर, इंजिनियर आता तेच बसलेत. आरती भारती सारखे, आरती साठे सारखे. आणि यांच्या 30% बायका. आणि त्यानंतर EWS, इलिगल रिझर्वेशन आहे का. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य गरीब आहेत का. का रे निजामी मराठा, जरांगे पाटील, का हे नाही दिसत. कुणासाठी आहे रे. हा, तुम्ही मनाला गेले आहे, आता तयारी केली आहे. हे लोकल इलेक्शनला ते कुणबीचं घेऊन, कारण तेच बसले आहेत. त्यांना दंगा करायचा आहे. अरे खबरदार जरांगे पाटील, जग बघतोय तमाशा. या गरीब मराठ्यांनो, मी देतो बाळासाहेबासोबत, माझा भाऊ आहे, एवढा अभ्यास झालेला आहे. कांशीरामचा दुसरा निघालाय हा खोटा आदिवासी नागपूरचा. हा काकाजीचा पोरगो आहे, बापाने नाव कमवलं. विचारा जेवढे पॉलिटिशियन आले नागपूरला, तर काकाच्या चिकनची टेस्ट खायला प्लेन नाही येत होते. कधी नाही केलं. काळा धागा नाही बांधला. उमरेडवरून यायचे, पंढरपूर, देऊन आळंदी. हा, हे होते काकाजी. आणि हा निघाला त्यांचा पोरग मौर्यवंशी, नागवंशी, इंजिनियर झालोय. कोल्हापूरला शिकून पुण्यात राहतो. या ना, द्या ना 1 लाख रुपये द्या. या ना सुप्रिताई, 1 लाख रुपये दे ना. काय झालं, मोठ्या भावाला दिलंस तर काय गरीब आहेस का तू. देतो ना नॉलेज. काय रे अमोल कोल्हे, करा ना डिस्ट्रीब्युशन. अरे माराल तरी चालाल. या डबे चले, तू जो बम्मन से टकराएगा. मी येतो ना. चले सदाशिव पेठेत राहू आपण. चल, आल्याला काय व्हायचं तर होईल. अरे किती तुम्ही बैमान रे खासदार आमदारांनो. हा, शिक्षण सम्राटांनो, काय काय शरम बिरम आहे का नाही तुम्हाला. काही हे काय जनावरच काय तुमच्या भाऊ आहे. हा, अरे कधी पैसा कमवला तुम्ही. कोणापासून कमवलेला पैसा, कोण टॅक्स भरते. त्यानंतर बघा दादांनो,
झालं 6 आणि यांच्या 30% बायका आणि EVMनं फ्रॉड व्होटिंग तेही प्रूव्ह केलं मी. आता त्यानंतर बाबासाहेब म्हटले मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. सगळ्यात जास्त बैमान हे बाबासाहेब समजतात. बघा कसबेकर, मुंगवेकर, हा नरेंद्र जाधव. कोण होय? हा श्याम मानव MSc झालेला. बरोबर आहे. त्यानंतर बाबासाहेब म्हटले अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पापी है. 100 दिन भेड़ बकरे के समान, एक दिन शेर के समान. चला कापूया आता यांना. हे आयत मला माहीत. शरम नाही वाटली या लोकांना. ह्या निजामी मराठ्यांना म्हणतो तुम्ही शिकलेले होते, तुम्ही जर अपोज केलं असतं ना गरीब लोकांना शिक्षण पाहिजे होतं. आता तुमच्याकडे एवढ्या प्रॉपर्टी आहेत. मी तर सांगतो ना शिक्षण सम्राटची नाही, शरद पवारच्या नावाने कुटुंबाची जेवढी प्रॉपर्टी काढलं तरी 200 वर्षाचं बजेट होईल. सांगा किती पैसा या महाराष्ट्रात 14 स्टेटला पालू शकतो. आणि यांचे नाळ इथंच घडलेले आहेत. आणि बघा कोल्हापूर पासून तर नाशिकपर्यंत सगळे निजामी मराठा. कोणी मागणी केली होती का रे? जरांगे पाटील तू संघामध्ये काठी फिरताना तुझे फोटो आलाय, तू ट्रेनर आहेस तू, आणि तुला शरम वाटते? तू स्वतः क्षत्रिय म्हणतोस तर क्षत्रियाला दिलाय ना 10% घे ना तिथून. का गांडू मराठा? हा का त्या याच्या हेगडेवार म्हणतो छत्रपती संभाजी महाराजला बेबिचारी दारुड्या का गाडीत दम नाही करे आणि जा आणि छावा चित्रपट दंगा करायला बघता. तो महाराजला कोण पाहिजे? हा औरंगजेब त्या कुत्रा? अरे किती मूर्ख बनवाल. कारण आज आमची दशा जनावरांपेक्षा खाली आहेत. 85 करोड 5 किलोने माझ्या महाराष्ट्रातील लोकांना 13 करोड पोरं फिरतायत. आणि हे डॉक्टर इंजिनियर 60 करोड लोक. जिथं नंगा साधू हाकतात, मुततात, डेड बॉडी सडतात, तिथं पाणी प्यायला देतात स्वतःच्या पैशाने. आणि यांनी गुलामगिरी पत्करलेली आहे. सांगा सिलेबस तयार करणारे कोण लोक आहेत? कोण गाईड करते आहे? कोण बसले आहेत कॉर्पोरेट सेक्टरमध्ये? कोण बसले आहेत ब्युरोक्रासी ज्युडिशियरीमध्ये, सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये? कोण बसले आहेत IAS ऑफिसर, कलेक्टर, पोलीस कमिशनर पासून सगळेचे सगळे कोण बसलेले आहेत? सांगा तुम्ही मला. 3% आणि हे तो गुलाम आहेत. जेव्हापासून क्षत्रिय निजामी मराठा यांनी फक्त ऑर्डर मानायचं. कारण यांना भेटते पैशाचे ॲटिकेट. 4 वर्ग शिकलेला. आणि बाबासाहेबांनी म्हटलं, कांशीरामने म्हटलं ऐसा भी वक्त आ सकता है आपको लाठी गोली. आणि कांशीरामने म्हटलं मैं समाज को जगा रहा हूं. बाबासाहेबांनी म्हटलं समाजाला जागवा, गुलामों को गुलामी की जान करके दो. मी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायासाठी आणि मानवता हिंसासाठी मरून जाईल. रोज बोलेन. चॅलेंज करा खरा आहे का खोटा आहे. कापा यांना. चैलेंज है, काटो इस सालों को इनको. पहले जज से शुरुआत करो. गांडू न्याय व्यवस्था है क्या? मजाकबाजी है ये? हाँ हमारी बहन वो नागरत्ना चिल्ला रही है, गांडू लोग उसको लुकआउट नहीं कर रहे. अकेले थे वो डिवायडेशन के अगेंस्ट में बोलने वाली. आणि हे तेलंगणा कर्नाटकमध्ये डिवायडेशन. आणि गांडू तो म्हणतो तिथला चीफ मिनिस्टर काँग्रेसचा. आमचं अरे हे यांचं डोकं आहे. तुमचं माइंड डायव्हर्ट करणारे दाखवतात गांडू लोक. हे काँग्रेस हे एकच आहेत गांडू की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे ना आणि बाळासाहेबांनी जिद्द पकडली आहे. जेथपर्यंत EVM मशीन हटणार नाही तेथपर्यंत इलेक्शन होणार नाही. मरून जाऊ. कोण रे काँग्रेस जनसंघ RSS? आज विचारतो लोकांना. कोण आहे त्या पार्ट्या? कोण होय? त्यानंतर दादांनो बाबासाहेबांनी म्हटलं होतं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोकांच्या हातात संविधानाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार राहील. बघा कोण आहे ते? वर्ण व्यवस्थेतले गुलाम. क्षत्रिय निजामी मराठा गुलाम. आर्य हे डोकं चालवत आहेत. जगातले टेररिस्ट. आणि त्यांच्या बायका सुद्धा कोर निघालेत. बघा ज्योतिराव फुले आणि हे आमच्या बामणाच्या बहिणी आणि हे लता मंगेशकर हरामखोर. बाबासाहेबांचे किती कोर झालेले आहेत. माझ्या पोरीनं कोणी जिजाऊ, कोणी अहिल्याबाई होळकर, कोणी सावित्रीबाई फुले आणि कोणी रमाई. काळात तलवारी आता अति झालं. माझ्या 13 कोट पोरानं पोरींनो. बदलापूरला 3 वर्षाच्या पोरसोबत कापून काढतात, फेकून देतात. एक बाई नाही बोलत. एक बाई 26 लोकांना मारलं ललित प्रभातने महाराष्ट्रातल्या पहिलगाममध्ये. आणि 19 मध्ये 40 पोरांना मारला हा ललित प्रभातने गांडूनी. असे पालून ठेवले आहेत ना. तो तडीपार जगातला टेररिस्ट. जज लोयाला मारतात. जो आला त्याला मारतात. दाभोळकरला जो आला आडवा त्याला मारायचं. आणि त्यानंतर म्हटलं होतं की यांच्या हातात जर अंमलबजावणी करण्याचा अधिकार राहील, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तुम्हाला न्याय नाही मिळणार. संविधान किती बी खराब असू द्या.
संविधानाची अंमलबजावणी करणारे सगळे संविधानवादी, कुठल्याही जाती धर्माचा असो, जो कोणी स्वातंत्र्य समता बंधुत्वाला मानतो, जो कोणी मानवता इंसानियत, तो कुठल्याही जाती धर्माचा असो, कारण सगळ्यात जास्त बैमान या 90% आहे. बघा हा फुलेचा अवलाद, आता कोणा हा हाके, या गांडूला खडकीनं खिडकी नाही समजत, आणि गांडू कधी पण हा त्या पेशवाचं नाव घेत नाही. फडणवीसचं सगळ्यांच्या घेतील, शरद पवारचंही घेईल, पण त्याचं नाव नाही घेणार. किती बदमाश लोक आहेत. हा नौटंकीबाज जरांगे पाटलाच्या बाजूला बसले आहेत, एवढे सुद्धा अक्कल नाही वकील लोकांना. अरे आदिवासीचं होतं 50चा अगोदर, हा कुठला कायदा आहे हा? आणि हे प्रेस मीडिया, लोकमत, ABP न्यूज, TV9, मट्टा, सगळे बदमाश आहेत. ते यांच्या घरात घुसावं लागणार आहे. आता सांगा रे कुठं ब्रह्मा आहे? जगातली सगळ्यात टेररिस्ट प्रेस मीडिया आहे, बरोबर. आता 2 पार्ट्या आहेत. कांशीराम गुलाम समाज पार्टी, व्यक्ती पूजाने माणूस गुलाम करतो. व्यक्ती पूजा, साहेब साहेब, हे हे साहेब साहेब, हा हाथी चलेगा ब्राह्मण क्षत्रिय पुंगी बजाएगा. दुसरी कांशीराम आझाद समाज पार्टी आणि माझे बंधू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी. क्या नारा है? मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेने के लिए. और पूरे भारत में और महाराष्ट्र में EVM से 30 साल से फ्रॉड वोटिंग के विरोध में सभी संविधानवादी और 90% मूल निवासी SC ST OBC गरीब मराठा बहुजन समाज के लोगों ने मिलकर EVM और महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आतंकवादी के कायदा के विरोध में सभी संविधानवादी लोगों ने मिलकर जन आंदोलन करके अपने भारत देश के महाराष्ट्र की किसी जाति की, किसी धर्म की बेटी, बहू, माँ, बेटे के स्वाभिमान के लिए समय आने पे, अभी आने वाला नहीं है. देखो पहलगांव में अतिशूद्र 2 बेटियां, कौन है? हाँ, ये हमारी दीक्षा भूमि बचाई हमारे बेटियों ने. अभी दीक्षा भूमि भी नहीं, अभी सब लेंगे, अभी काटेंगे इनको, भाड़ में गए साले. इतने कूर हो तुम लोग. तुम्हारा बाप का देश है क्या रे? 3% दिमाग चला रहे वहां पे. नागपुर में है, हाँ ये भी आदिवासी है, आता हूं ना. बताओ साले हरामखोरो, किधर ब्रह्मा है? तो काय रे निजामी मराठ्यांना शरम नाही वाटत का तुम्हाला? कूर. आणि तो थँक्स म्हणतो शरद पवारला. जरांगेला बाहेर हाकललं तर कोण होत रे? आणि तो अजित दादा, आमच्या पोरीला 12 गुंडे उभे. अरे ये आहे शेरने, डानाने मेरे बेटियो. आणि हे गांडू सगळे SDO पासून तर पोलीस कमिशनर पासून हरामखोर लोकांनी त्या कसल्याने नागोडं केलं तुमचं. वरच्या केसापासून खालच्या केसाकडे शरम नाही येत. कारण वाकडे त्याचा कसलेचा फ्रॉड इलेक्शन मरकटवाडीला पोलीस लावली. अगर समय आ गया ना, अगर आपने जन सुरक्षा कायदा नहीं हटाया और तुमने अगर ख्याल में रखना, बाल को हाथ को धक्का भी लगाया ना, अभी अमेरिका भी है, रशिया भी है, ऑस्ट्रेलिया भी है. नाही तर तुम्ही ब्रह्मा आणा, नाही तर चुपचाप आपल्या घरात बसा. सगळ्यात सांगतो मी तेव्हा आहे तुमची सोय करायला. तुमच्या अँटेना किती लंबा आहे तेही पाहिजे, आणि ते फडणवीस बाय किती पाहिजे तुम्हाला. आणि दादांनो, आजादी की तीस लढाई, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. त्यानंतर बघा प्रत्येकाचा जन्म स्त्रीचा पोटातून झाला की नाही. काय म्हणते ती बाई? 9:30 महिने बायका मरून जातात. काय म्हणते? माझा पोरग स्वाभिमानी झाला पाहिजे. का म्हणते का ती? माझा पोरग दारुड्या, माझा पोरग ड्रग्स, माझा पोरग बलात्कारी, माझा पोरग खुनी, माझा पोरग दगडाचा गुलाम, माझा पोरग गुचं पाणी पिणारा. त्यासाठी बघा 1000 वर्षापर्यंत शूद्र जो आवती दिली याच महाराष्ट्रात एक मताचा अधिकार, त्याला सुद्धा मारलं. बाबासाहेब का बदला लेंगे अभी. त्यानंतर तुमच्या घरी पोरग झालं. बघा महाभारत रामायण, 90% राक्षसगण. हे झालं, पोरगा झालं, हे ठेवा बी ठेवा. आजच्या गुढीपाडवा लटकाव रे, खा खडी साखळ, हे खात आहेत गुलाम. काही कष्ट केलं का यांनी? अरे जेव्हापासून मनुष्य क्षत्रिय म्हणजे कोण आहेत निजामी मराठा? 10 बायका, आणि यांचे गुलाम, मोगलचे गुलाम कोण होय? हा डुकराचा गू खाणारा कोण होय? मूर्ख बनवता EVM कोणी आणलेला आहे? त्यानंतर विद्येची देवता कोण? कालच झालं तो चोर राधाकृष्णन, तो शिकवतात. आणि ज्यांनी हे केलं ते तुकाराम महाराज पुष्पक विमानाने. आणि दादांनो पर्सनॅलिटीवर कोण बसले आहेत 50 पासून? हा का रे? ओबीसी लोक 314 लोकांचं सिलेक्शन झालं, 14 मध्ये मिळालं का? आणि मेल्यानंतर स्वर्गात जायचं. बघा तो कारखाना.
आणा माल. हां, आणि जनावरांच्या जाती कुत्रा मांजर खरं आहे का खोटं आहे? खातात का? त्यांना अक्कल आहे ना? टाका ना. पशुपक्षी जगातले जेवढे पशुपक्षी आहेत त्यांना मातीचं करा, नाही तर तुम्ही प्लॅस्टिकचं करा. खातात का? तेवढी सुद्धा अक्कल आहे का? आणि जगामध्ये नेल्सन मंडेला 50 वर्ष राहिला. बाबासाहेबांचा सवय सिम्बॉल ऑफ 32 डिग्री. हां, ओ बाबासाहेबांना 1863ला दिलं नागरिकत्व. बघा जगापक्ष एवढ्या मताने 15%. मी पण आलो अमेरिकेतनं. आणि त्यांनी स्विस बँकेतनं पैसा काढला आणि बायको एक नोकरी करते साधी पोलगी कॅशुअल आणि लेक्चर देतो. आणि जगामध्ये माणसाला जगाला 3 वस्तू, राजस्थान, पंजाब, हरियाणा गहू, दिल्ली तेलंगणा, हैदराबाद चावल, महाराष्ट्र सोयाबीन, गोवा ग्राउंडनट आणि कपडे इथले. हां, आमचे भाऊ शेतकरी देशद्रोही, मुसलमान आतंकवादी, मी नक्षलवादी. काय रे? हां, आणि हे कोण? टेररिस्ट जगातले. याच्या बापाचा देश होय का रे? एक मताचा अधिकार दिला त्याला सुद्धा मारून टाकलं. आणि त्यानंतर बघा जगामध्ये कुत्रा मांजाचा असतात जाती. आणि 32 डिग्री 4 PhD घेऊन बाबासाहेबांनी स्वाभिमान एकमत अधिकार आणि ऋषी सुनेक पडल्यानंतर 24 लोकांकडे एवढा पैसा एकाचा काळा 5,00,000 करोड. कोण होत रे? काँग्रेस, जनसंघ, RSS. आणि नारा आहे का आता? काँग्रेस, BJP, RSS अलायन्सचे जेवढे काही MP MLA आहेत हे हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर आतंकवादी देशद्रोहाने ते 6 कायदे केले आहेत. मी वाचून दाखवले. यांचं बायकॉट जे काही संविधानाला मानतात आणि 90% मूल निवासी लोकांनो, SC ST OBC मायनॉरिटी गरीब मराठी लोकांनो यांना बायकॉट करा. आणि जो कोणी आतंकवादी देशद्रोही काँग्रेस, BJP, RSS अलायन्सचे MP MLA लोकांना बहुजनांचे लोक सपोर्ट करतात अशा बहुजनांच्या देशद्रोही लोकांना सर्व संविधानवादी 90% लोकांनी बायकॉट करा. आणि 13 कोट परत घुसा यांच्या घरात आणि विचारा कुठे येते. आणि माझ्या पोरीनं तयारी करा. आता तुम्ही नाही होणार. हा कोणता शबक होय? आमच्या पोरीबाळी हां कधी कष्ट केलं का? हे का लोकशाही होय का? आणि आता हिंदू राष्ट्र गांडू काटो इनको सालों को. शरम नाही वाटत आहे का रे जगात? यानं रे विचारायला प्रश्न असल दमत काय? माझा छोटा भाऊ भूषण गवई साहेब कुठं आहे का? नेते जार STला 50 पासून. आणि हे कोण बालखान होत का या मार्काचे? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि हे निजामी मराठी आमच्यावर अत्याचार करतायत. खोटं सांगताय का मी? आमच्या भावाला कापलं, परभणीला भिडला. काय आहे का कायदा? तुम्ही डिसिजन दिल्यानंतर तो हरामखोर हा जगातला टेररिस्ट फडणवीस आणि हे आतंकवादी RSS वाले कापा यांना. हरामखोर लोकांनो. आणि त्यानंतर माझे भागीदारी मोर्चाचे प्राचार्य साहेब भानुप्रसाद बदलाज मलिक साहेब आणि माझे मोठे बंधू बाळासाहेब आंबेडकरजी वर्ल्ड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने आम्हाला खरबूर रुपये दिले होते. साक्षरता अभियानने खोटा सहाय्य घेऊन हे केलं. आणि वर्ल्ड इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशनला कंप्लेंट करा. सगळे प्रकरण बदलापूर, कोथरूड, EVM, परभणी, बीड सगळे प्रकरण द्या आणि खामगावचं पण द्या. आणि कंप्लेंट करा. यांची पुंगी वाजवा. आता जग आपल्यासोबत आलेलं आहे. भ्यायचं नाही आता. आहे का जगामध्ये असं कुठं? आणून दाखवा. हरामखोरांना तुमच्या घरात बसा. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आजादी की तिसरे या महाराष्ट्रात बाळासाहेबांसोबत मी फुकट शिक्षण देतो सगळ्यांना. 1-1 लाख रुपये कास्तकारांचं कर्ज माफ करतो. बाळासाहेब ज्या दिवशी चीफ मिनिस्टर झाला सगळ्यांचं कर्ज माफ करून दाखवतो. एवढा अभ्यास झालेला आहे. या दादांनो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आणि हा हरामखोर जरांगे पाटील मूर्ख बनवताच लोकांना. फुकट शिक्षण देतो ना, फुकट. या ना गरीब मराठ्यांनो. आणि तुम्ही आता जिल्हा परिषदेच्यात दंगा करून लोकांना कत्ल करायचं तयारी आहे. कुठं आहे रे असं? विदाऊट व्ही पाडले. अरे मरून जाऊ. पहिले 76 लाख मतं कुठायतले आणि हा 41 लाख मतं वाढले. किती फ्रॉड चाललेला आहे. चला दादांनो, आजादी की तीसरी लढाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.